स्टॅमिना नाही लागला आता 2-4 तास बोलायचा, पुढचं फिट नाही अजून काही असेल तर थोडंफार तुम्ही जे काय ग्राफ रेफर केली पुस्तकं त्यातून तुम्हाला काही सांगा, तुम्ही प्रयत्न करणार. जॉब्स येतीलच 7-11 वाजता, त्याच्यानंतर आपला ब्रेकफास्ट होईल, त्यामुळे खाऊन टाळायच्यामुळे चिंता करू नका. नाश्ता आहे ठेवलाय ना, मला ते सांगितलं ते विचारतो नाहीतर मास्टर नाश्ता करायला गेला आणि वाट ठेवलं असं व्हायला. चहा घेतला सगळ्यांनी, चहा कॉफी कुणी नाही घेतला, का नाही घेतला तुम्हाला? स्पेक्स रेड का नाही घेतला तुम्हाला? सगळ्यांनी ठेवला ना, त्यांना आणून द्यायला सांगायचं विलन कारण ज्यांनी घेतला नाही त्यांना त्याला सर्व करावं दुबलला सांग. ऑटोचा मुद्द्यावर बोलतोय जो धार्मिकल्या मुलांना भेटल्या मुलांना असू दे तर पहिलीच्या मुलांना सगळ्यात बेनिफिशियरी राहणार. आणि माझे सगळे संपादकीय शिक्षक वर्ग जो आहे आपला गुरुजन वर्ग, त्यांनी त्यांच्या भाषेत कसं सांगायचं ते किंवा त्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रिंट जावं तुम्हाला बोलवा परत अध्यक्ष मॅडम त्याच्यावर डिटेल्स सांगेल तुम्हाला विथ रेफरन्स. मोबाईल कोण वापरतो? मोबाईल किती वापरतात? हातवर का सगळेच वापरतात त्याला. अरे प्रसन्न घरात मोबाईल वापरतो पाहिजे. शिक्षक वापरत नाही मोबाईल, शिक्षक वापरत नाही, अध्यक्ष मॅडम वापरतात का? सगळे वापरतात. तुम्ही वापरता एवढी साडी तुम्ही मोबाईल वापरता, हात वर करायला असतं कशाला? त्या अजून असतात अशा कोण कमी प्रमाणात वापरत असेल, कोण वापरत असेल वगैरे. सगळ्यांना मोबाईल ऑपरेट करता येतो, चालत आहे. दुर्दैवाने काय झालंय, तुमचा जो सोशल मीडिया आहे आयुष्य उद्ध्वस्त करायच्या मार्गस्थ आहे. बऱ्याच लोकांचं केलं नव्हतं लक्षात. स्पेसिफिक का सांगतोय हा विषय मी 10-15 मिनिटं का तुमच्याशी चघळणार आहे. इथूनच तुमचं 10वीची मुलं बाहेर जाणार आहेत, निघाले पुढच्या प्रवासात जाणार ना. पुढच्या वर्षी आता चांगल्या माणसं आपला वेळ किती वाया जातो, टाइम मॅनेजमेंट कोणाकडे आहे हे ज्याला कळतं, भले तो स्टुडंट असेल, भले तो एम्प्लॉय असेल, टीचर्स असतील, प्रिन्सिपल असतील, आमच्या प्रेसिडेंट मॅडम असतील किंवा मी असेल, कुणी असेल किंवा आमच्या सावंत त्यांचे सहकारी असतील, बॅक ऑफिसचा स्टाफ असेल. आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जा, काही उदाहरणं मी देईन तुम्हाला, काही बुलेट्स पण देईन, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण खरंच भटकलो का, आपण ड्रायव्हर झालो का, डिस्ट्रॅक्ट झालो का, आपण खरंच चूक करतोय का. कारण हे जर तुम्ही आताच वेळेत जात नाही झाला तर त्याचे दुष्परिणाम हेल्थवर तर होणारच आहे, परंतु सामाजिक जो ध्यास असतो आपला, समाजामध्ये आपण व्हायला पाहिजे. दुसरे स्वप्न बघत असतो आपण, स्वप्न सत्यात यायचे असतील, काही गोष्टींची प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण घेतले पाहिजेत ना, प्रतिबंधात्मक उपचार केले पाहिजेत ना स्वतःवर. मग ते कुठले आहे? बरेच जण सल्ला देतात, विद्यार्थ्यांना हे सांगायला लागेल का काय करू, मोबाईल वापरू नका हे नका, पण त्याचे डिटेल्स आत बुलेट पॉईंट्स काय, त्याचे परिणाम काय आहेत, आणि आपण जर इथं आत्ताच जागा नाही झालं तर भविष्यात आपण कशा पद्धतीनं लाईफमध्ये येणार, सगळ्या घरामध्ये तो प्रॉब्लेम्स आहे. आणि ही आणीबाणी आहे देशाची नाही जगाची आणीबाणी आहे. लक्षात विद्यार्थी म्हणजे असू तर ॲडल्ट असू तर सिनियर सिटीजन असू. त्यामुळं आपण भविष्याचा विचारच करायला वेळ काढणार नसेल तर आपण पुढं कशा पद्धतीनं घडणार. आपण 10th स्टँडर्डचे विद्यार्थी आता किंवा 9ची आहेत, आता पुढच्या वर्षी 10thला जाते. तुमच्या घरात तुम्हाला सांगतात ना आई बाबा अरे मोबाईल वापरू नको, तुम्ही हट्ट जाता, हट्ट धरला की काय करता, शांत करायला हे घे तुला काय बघायचं ते बघ. अशा पद्धतीचं वातावरण प्रत्येक घरामध्ये. आता मोबाईल एवढे स्वस्त झालेले आहेत, प्रत्येक जण अँड्रॉइड मोबाईल वापरते, आता ॲप म्हणजे आयफोन पण वापरायला लागले. त्यासाठी चिंतनाची निश्चितपणे आवश्यकता आहे. नाहीतर चिंता करायची वेळ भरपूर आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला चिंता करायला भाग पाडू नये ही जोर सगळे करतात. आणि चिंता वाढली की
मेंटल हेल्थ असू दे, मानसिक स्वास्थ्य असू दे किंवा शारीरिक स्वास्थ्य असू दे किंवा ओव्हरऑल करिअर असू दे, निश्चितपणे तुम्ही क्लीन बोल्ड होता. आणि तो पहिल्या बॉललाच होता, लक्षात पहिल्या बॉलला तुम्ही असे 6 ओव्हरची ओव्हर असते, पहिल्या बॉललाच तुम्ही क्लीन बोल्ड होता, कारण तुमचं मानसिक स्वास्थ्य स्टेबल राहतं. बऱ्याच लोकांचे आई बाबा असतील, पप्पा मम्मी असतील किंवा पप्पा नावाने अण्णा काय म्हणत असतात, तुम्ही ग्रामीण भागातला वर्ग आपल्याकडे जास्त आहे. त्या विचारांचा मनाशी तर आपण त्या पालकांबद्दल बसवत नाही ना, याची कधी जाणून केली बघा तुम्ही विद्यार्थ्यांना. आपण आई वडिलांना बसवतो म्हणजे स्वतःला बसवतो. या सगळ्या गोष्टी काउंट केल्या जातात, गणित धरू नका. मी स्पेशली मगाशी सांगितलं विद्यार्थ्यांना नाही येत, आपल्या सगळ्या माझ्यापासून बसलेल्या सगळ्या ऑडियन्सला सगळ्या सुविधा द्यायला लागल्या. किती जण पुस्तकं रेग्युलर वाचतात तर अभ्यास होईल आपण त्या कुठलं पुस्तक वाचतो? शून्य. तू उभा राहा, तू पण उभा राहा, आणि कुठे वाचता आपण केलं खराब होत आहे. दोघे काही उभा राहा. तू कोणतं वाचतेस? मोठ्यांदा बोल. स्टोरी बुक्स वाचते. व्हेरी गुड. तू? मोटिवेशनल बुक्स. तू? हिस्टॉरिकल स्टोरीज. तू? चौघांसाठी जोरदार काढा. 350 ऑडियन्समध्ये 4 लोक शिक्षणाला वेळच पडत नाही. सो बिझी. काय मॅडम? नानवडे मॅडम बाहेरच्या आठवण करून देण्यासाठी म्हटलं जातं. पटकन बरोबर केलं. कोकणामध्ये ज्यावेळी तुम्ही होता काही दिवस, त्या कोकणातलं कल्चर कसं होतं आठवण, तिथं पण मोबाईल वापरत होता. त्यावेळी पण मोबाईल होतं. ज्यावेळी तुम्ही सुरुवातीच्या यायच्या अनुभव तुम्ही चौघांनाही धन्यवाद, थँक्यू. आणि तुमच्या आदर्शाचा बाकीचे घेतील बघा. या चौघांना काय फायदा होतो माहिती आहे का? पुस्तक वाचण्यानं चिंतन करायला वेळ मिळतो. आता बाकी रेस्ट ऑफ माझ्यापासून सुरुवात करू. आपल्याला काय वाटतं मॅडम? चिंता वाढवतो आपण स्वतःची, कारण आपण सोशल मीडियावर मॅक्झिमम वाचतो. ते सोशल मीडिया जर सर्च मध्ये गेला, एखादं बुक ओपन करून बघतो का? नाही बघतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं एखादं पुस्तक ओपन करून बघतो का? नाही बघत. 10th स्टँडर्डला आता तू काय घालू नका रे. फॅमिली म्हणून बोलतोय, अदरवाईज घेऊ नका. प्रश्न विचारायला लागले आता बिंदास बसा. एमपीएससीचा वापर, एमपीएससीचा वापर कोणाला येत असेल तर हात वर करा. कोणाला एखाद्याला सांगायचं नाही सांगा. यूपीएससीचा वापर काय? यूपीएससी हात वर करा. बस का? टीचर्स आणि माझे प्रिन्सिपल्स आलं लक्षात तुमच्या? आपण सेंड ऑफची भाषा करतोय. बोलतोय कोण मध्ये? बोलायचं नाही. मी विचारलं तेव्हा हात नाही वर केला. मग उभा राहा, बोल. आणि एमपीएससीचा आणि मग ते हात वर केलेली शेजारची तुझी उभा. तुला पण माहिती होतं ना? 350 पैकी दोघींचा हातवर त्यांच्यासाठी काढा. पुस्तक वाचतो वगैरे काय म्हणले ना, चिंतन करायची संधी तुम्हाला आहे. स्टोरी बुक असतील, मोटिवेशनल बुक्स असतील. बसा. थँक्यू. ही शोकांतिका आहे आपल्यासाठी. सगळ्या स्कूलच्या विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम. हा फार महत्वाचा विषय आहे. मोबाईल लोक कुठं मुलं अडकली जाते नवीन, कोणाच्याच लक्षात येईल. स्वीट पॉइझन आहे आणि ती क्षमता हळूहळू कमी व्हायला लागली. त्याची ग्रास्पिंग. रेटिक्युलर सिस्टीम नावाचा प्रकार मेंदवामध्ये असतो ब्रेनमध्ये. आपण म्हणतो आज कंटाळा आला की मम्मी काय झोपणार आहे, मला आता अभ्यास होत नाही. म्हणजे ती रेटिक्युलर सिस्टीम फटीक झाली, थकलेला असतो. का थकलेला असतो? आणि लवकर का थकायला लागलोय? लवकर का थकायला लागलो? आपण काय वापरतो जास्त? मोठ्यांना बोला.
अनेक वेळा माझे काही मंत्रालयातले आता मी कमी केले थोडे सगळे काही इतर व्यापार ह्याच्यावर जरा मला बोलावंसं वाटलं थोडंसं गोष्टी सांगा मोबाईलची. सोशल मीडिया तुम्हाला चिंता करायला लावते. पुस्तक वाचन ज्याला आहे ते चिंतन वाढवायला मदत करते. यातला बेनिफिट कशात जास्त आहे? रीडिंग बुकमध्ये जास्त आहे का सोशल मीडियावर जास्त आहे? इथून पुढे तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तक वाचायला सुरुवात करणार ना सगळे? टीचरचा पण आवाज आहे. टीचरचा आवाज कुठे येतो? फक्त टीचर बोलते, पुस्तक वाचणार ना उद्यापासून नाही. आता आपणच केलं तर मुलं कशी वाचतात? ते पॅरेंटल भूमिकेत तुम्ही असतात दिवसात त्यांच्या. शनिवार रविवारी सुद्धा मुलं तुम्हाला आठवत असतात मॅडमने काहीतरी होमवर्क दिला. म्हणजे आपण हृदयात असतात. काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात काही शिक्षक बसतात, पण 90% हृदयात असताना डोक्यात काय बसतात? शिक्षक रागवलेला असतात, इन्सल्ट केलेला असतो, नाही काय? चार चौकात बोलले मॅडम मला की मॅडम मला काय बोलली कोण असतो असं बोलतो आपण. तुमच्या चांगल्यासाठी बोलतात हा तुम्ही विसर पडलेला असतो तुम्हाला. त्यामुळं सोशल मीडियावर आता ते काही तक्रारी आहेत. आता टिपूचे पाटील आमची बहीण आहे, भयंकर आक्रमक डॅशिंग. मग ते कुठे डॅशिंगपणा वापरावा हे लक्षात आलं पाहिजे सगळ्याला. पाटील का चिडचिडपणा वाढला आपला? चिडचिडपणा का होतात? काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम्स असतात, थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो वगैरे वगैरे, घरातलं वातावरण चांगलं नसतं वगैरे वगैरे. मूळ प्रॉब्लेम चिडचिडपणाचा आहे. आपण किती वेळ देतो मोबाईलवर आणि त्याचे दुष्परिणाम काय त्याचा सगळ्यात महत्त्वाचा इंडिकेटर आता आहे. हे स्पेसिफिक मी मुलांना सांगतो, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, मी मित्र परिवार असतील इतर शाळेतील त्यांनाही सांगा. आणि हा मेसेज गेला पाहिजे सगळे. माझ्या टीचर सन्मानाने सर्व टीचरना पण विनंती आहे, गुरुजन वर्गाला विनंती आहे तुम्हाला सर्वांना, हा मेसेज तुमचा दररोज हा आपण मत करण्याने पाठांतर करतो असं तुमचं पाठांतर झालं पाहिजे. अँटी मोबाईल होऊ नका. मोबाईलची मैत्री करा, नक्की करा, पण मर्यादित करा. आपण काय म्हणतो, आई वडील तुम्हाला शिकवतात की त्याच्या जास्त नादाला लागतो, जेवढं पुरतं हो कर, जग घरी घेऊन ये, त्याच्यावर बाहेर जाऊ नको. सांगतात का नाही आई वडील तुमचे? सांगतात का नाही? अरे हो का नाही? का नाही सांगतात? तेच तुम्हाला इथे मोबाईलचा लाभ आहे. आपण स्वतःला बजावायचं, जास्त मोबाईलच्या नादाला लागायचं, शत्रू नाही करायचं. योग्य वेळी सर्च म्हणून त्यामध्ये युट्यूबला चॅनल असतं, युट्यूब चॅनलला सर्च नावाचं किंवा नेट तुमच्याकडे असेल, त्याचे विविध पैलू त्यामध्ये MPSC UPSC सुद्धा मी फॉर एन एक्झाम्पल विचारलं. 10वीतल्या विद्यार्थ्यांना जर MPSC UPSC सांगता येत नसेल लॉ फॉर्म, तर ह्याच्या इतकी मोठी शोकांती करतो नाही. लक्षात घ्या. त्यामुळे इथं बसलेल्या ऑडियन्समध्ये सगळ्यांना माहीत पाहिजे. अगदी आमचे काही क्लास 4 कर्मचारी इथं आहेत, ते उदरनिर्वाहासाठी इथं काम करतात आपल्या संस्थेमध्ये. त्यांना तो रिस्पेक्ट मिळतो का नाही मला माहीत नाही. माझ्या त्यावेळेच्या असताना मी जेव्हा ॲक्टिव्ह होतो तुमच्या आपल्या संस्थेमध्ये, त्यावेळी सांगायचं क्लास 4 कर्मचारी आपला मिरर इमेज आहे शाळेचा. आपले मामा, चौकीदार मामा, पाटील मामा होतो तुम्ही कारण ते मिरर इमेज आहे. तो आरसा आहे स्कूलचा. ते साफसफाईला तुमच्या स्कूलला येतात, ते आरसा आहे तुमच्या स्कूलचा. त्या शिपाईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक अॅनाटॉमी विषय ऐकलाय का तुम्हाला? अॅनाटॉमी, बेसिक अॅनाटॉमी सगळ्याच मेडिकल फील्डमध्ये अॅनाटॉमी शिकवलं. शरीरशास्त्र होतं. त्यामध्ये आम्ही गमतीनं एक आमच्या धारवाडकर सर होते, आमचे माझे टीचर होते, ते सांगायचे आम्हाला सेक्रेटरी आज शिकवलं दादा दुसऱ्या दिवशी सांगायचे अॅनाटॉमी बडी है बेवफा, आज पडी सुबह सफा. लक्षात येते का? म्हणजे एखादा धडा वाचला किंवा एखादं चांगलं काहीतरी सांगायला गेलं की बाबा हे क्लास 4 कर्मचारी आहे, त्याचा तुम्ही रिस्पेक्ट ठेवा. ते किती दिवसासाठी, किती महिन्यासाठी, किती वर्षासाठी आपल्याकडे काम करतात आणि त्याचं शिक्षण झालेलं नसतं, घरची परिस्थिती त्यांची बिकट असते. काही टीचर लोकांची पण आपली परिस्थिती बिकट आहे, मला त्याचं ज्ञात आहे, हवं वाटतं. आपण त्याची त्या पर्सनला आपण इक्वल समजतो, त्यांना रिस्पेक्ट ठेवाच पाहिजे, आवाजावर बोललं पाहिजे त्यांना.
त्या पद्धतीने आपण चालतो. हे सगळं टाईमच नाही आपल्याला, हे सगळं ऐकायला आपल्याला टाईम नाही आहे. वेळ खूप बिझी आहोत आपण. बिझी का आहोत? एक शत्रू आपल्यासोबत आपण घेऊन फिरतो, त्याचं नाव आहे मोबाईल. होते वेळा लक्षात येते ना? अध्यक्ष वेळा लक्षात येते का? आपल्या हातात असतो आपल्या मोबाईलचा, आपल्याला प्राऊड फील करतो. नाही हो, आत्ताच मागितलं त्यांनी. प्रत्येक काही वडिलांचं हे महत्वाचं बोललं पाहिजे. सावंत मॅडम लक्षात येते का? किती वेळा बोलतात? पहिले काय मोबाईल येतो नाही का? शांत चपात्या लाट्यापर्यंत घेतली. हो का नाही? खरं बोला. आता कुठं पण नका, वास्तू तथास्तु आशीर्वाद देते. खरं बोला देता का? नाही का म्हटलं पाहिजे. ते बघा, विचार करा मित्रांनो, आपण किती हट्टीपणा करतो आई बाबाकडे, पप्पा मम्मीकडे, किंवा माझ्या टीचर्स आहेत काही. अगं बसा, चांगलं या पाहिजे, शाळेने सांगितलं घ्या, चांगला मोबाईल देऊन घ्या. त्या विचाराच्या मागे लागतात. तिथं काय करत असत? कसली मॅनेजमेंट मोठं तिथं मोडणार, पगार मिळेल करत नाही. तिथं घे आम्हाला हे घे ते घे, ॲप नवीन कुठला घेतला आहे शिक्षकांसाठी. म्हणजे फायद्याचं जे आहे त्या ठिकाणी नक्कीच त्याग केला पाहिजे. पण आपण ते फायदा घेतोय का तोटा होतोय का अख्ख्या पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय, ह्याची धास्ती तुम्हाला ऐकायला मला माहिती. उभा राहा, उभा राहा. तुझं नाव काय मित्रा? ठेव ना पॅट पॅट जोरात हात घासावा, दोन्ही हाताशी घास जोरात जोरात. एकदम 2 मिनिटं गरम झाला पाहिजे. चेहऱ्यावर फिरव. झाली का? झोपली का? असा आकडे असा निर्वेळ पाहिजे. गुरु मॅडम तो विद्यार्थी आहे कुठल्या शाळेत? तुझं नाव काय बाळा? प्रीतम नाही. कराडचाच असतो. कोणतं गाव तुझं? आष्ट्याचं. आष्टा सव्वा लाख आष्ट्याचं. किती वेळा आहे तुम्ही? बस कंटाळा नाही करायचा. 2-4 तास स्वतःला द्यायचे आज ना. तर मेन सर येणार आहे, ते खूप छान सांगणार तुम्हाला. जॉर्ज सर आहेत, त्या मॅडमचे भाऊ आहेत, त्यांनी त्यांना ॲडॉप्ट केले, आज त्यांच्या दत्तक घेतलेलं जॉर्ज सर. खरंच चांगले लेक्चरर आहे. त्यांना ऐकण्यासाठी त्यांना वेळ, शाळांना अपॉइंटमेंट द्यायला त्यांना वेळ नाही. आमच्या मेहनतमुळे ते आज वेळ आहे. चांगलं करत. थँक्यू तुम्हाला. ते युट्यूबवर पाहिलं त्यांचं जॉर्ज सरांचं बरेच लेक्चर. योग्य पर्सन बोलवलं आहे काय. भक्ती म्हणून थोडंसं शांत. मी 1000 लोकांचं लेक्चर देणारा व्यक्ती मंत्राला मला कोण बोलतो लगेच कॅच करतो. ओके, एक उदाहरण देतो. मला ते आवडलं म्हणून मी नोट डाऊन केलं. उन्हाळ्यात तीव्र उन्हाळा असतो ना, तीव्र उन्हाळा, त्यात आपण एखाद्या बकेटमध्ये पाणी ठेवा. काही कालांतराने ते पाणी आपोआपच नाही सोडलं, बरोबर आहे? काय होतं? त्याचं बाष्पीभवन निघून जातं. तसंच आपलं सोशल मीडियामुळं आयुष्यात बराच वेळ न कळत उडून गेलं. तुमच्या लक्षात येईल. तुला लक्षात आली त्या पाण्याला वापर काय झाला. त्या पद्धतीने सोशल मीडियावर आपण वेळ व्हायला लागला. आणि स्पेसिफिकली माझी टीचर लोकांना विनंती आहे, तुमचं वीकली याबद्दल प्रबोधन, अवेअरनेस विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे. विद्यार्थी शेवटी विद्यार्थी आहेत. प्रत्येक आईवडिलांना आपली मुलं लाडकी असतात. त्यांना त्याचं महत्त्व लक्षात यायला खूप वेळ लागतो. ॲडल्टहूडमध्ये आल्यानंतर मग अनेक गोष्टी चुकीच्या सोशल मीडियावर बघण्याची सुरुवात करतात. मग ते किती घातक आहे याची स्पष्टता आई वडील सुद्धा क्लासिकातील सांगत नाही. कसं बोलायचं तरुण मुलांना सांगून देतात. शिक्षक लोक म्हणतात त्यांच्या आई वडील बघतील. माझे थोडंसं एक हेल्थ ऑफिसर म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, त्यामध्ये अवेअरनेस महिन्याला एकदा तुमचं लेक्चर झालं. त्याला सोशल मीडियावरचं एज्युकेशन म्हणा, सेक्स एज्युकेशन म्हणा, कसंही म्हणा, पण ते सांगणं गरजेचं आहे. आपला एक कन्क्लूड पार्ट आहे या पहिल्या 10 मिनिटाचा, की विद्यार्थ्यांची संवाद साधताना मैत्रीपूर्ण पाहिजे. माझ्या टीचर मला मोठ्या बहिणीसारख्या गाईड करतात. आमच्या टीचर मला मोठ्या बहिणीसारख्या मला गाईड करतात. मुलांनी पण काही गोष्टी डायरेक्ट बोलता येत नसतील तर
जेट्सच्या वेळेस आपण ते मेसेज पर्क्युलेट केला गेला, तो पर्क्युलेट म्हणजे मुरलं पाहिजे. आणि एकदा बिंगुलं मुलांच्या डोक्यामध्ये हृदयामध्ये, याचं कनेक्शन असेल ना, याचं कनेक्शन असेल ना, ते बिंबतं. बरं मॅडम, लक्षात येतं ना मी काय म्हणतो? आपण सगळे सफर आहोत, पालक होतो. या स्लो पॉयझन मध्ये सगळी कुटुंब अडकलेली आहे. त्यातनं बाहेर पडायला कसं बाहेर पडायचं हे प्रश्न आहे. त्याला उत्तर एकच आहे, ट्रिपल एम मधून बाहेर पडलं पाहिजे आपण आणि इच्छाशक्ती प्रबळ झाली पाहिजे. फार महत्वाचं सांगतो तुम्हाला मी. ट्रिपल एम म्हणजे काय? मॅन मेड मिस्टेक. स्वतःच केलेल्या चुकांपासून आपण बरेच वेळा सांगितलं, मला आठवत असेल. ट्रिपल एम मधून बाहेर म्हणजे माझ्या पासपोर्ट कर्मचारी त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, स्वतः चूक ही चूक आहे ना, हे चुकीचं आहे माहिती आहे, मग तिथं भावनिक व्हायचं, थांबायचं. ते थांबता आलं पाहिजे. चूक होताना तुमची विक्ट्री येतात, तुम्ही शिकवा. तो डोमेस्टिक मध्ये असेल, घरगुती प्रपंच असेल, कुठं नोकरी करतात त्या ठिकाणचा असेल, किंवा बाहेर विद्यार्थी जात असतात, क्लासला बंद करायचं आहे, काही टीचर ओरडतील, घरातले ओरडतील, त्या मित्राचा आहे तो म्हणत सर तुला मोबाईलवर दाखवतो काय काय माझ्याकडे स्टोरी आहे. असं डिस्ट्रॅक्शन बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये व्हायला लागलं. हे कुठंतरी थांबवता आलं पाहिजे. यासाठी आपण विशेष प्रयत्न सेल्फ ओरिएंटेशन, व्हॉलंटरी स्वतः स्वयंसेवक, स्वतःचे स्वयंसेवक स्वतः व्हा. लक्षात येते का? त्या तू कोणी मोबाईलवर बसलाय, तू कितीला आहेस? मी नाही मोबाईल घालून. तू कितीला आहेस? हा, तुझी मम्मी कुठे आहे? लय मांडते ना घरात. बरं सांग, तुला मी पार्टी करता. केळी खारी असं खायचं. ती कशी स्वतःला मेंटेन करण्याची काय थोडा रागवली बिलकुल त्यांना घास खायचा. घाबरतोच नाही घाबरायचं नाही. जास्त त्रास झाले की नाही त्या मॅडमला सांगायचं, मॅडम तुमच्या मॅडमला ओरडायला लागला मला माझ्या, मग मी नाही म्हणायचं तुमच्या मॅडमला ओरडायला लागला. एकटाच आहे त्याच्यासाठी बोलतात काळाला काय सांगितलं नारायण पाहिजे खरं बोलतो. स्वभाव आहे हे वातावरण बदललं. तुम्हाला आता कुठल्या पॅरेंट्स पिक्चरला लक्षात येणार नाही, म्हणून मोठे होते. मी अनुभव घेतला थोडाफार, आमच्या मॅडम घेतला की त्यांना एक फ्रेंडली वातावरण ठेवा तुम्ही मुलांना. आणि तुम्ही मोबाईलचे मित्र व्हायच्या अगोदर तुम्ही मित्र व्हा. टीचर लोकांना पहिले तुम्ही विद्यार्थ्यांचे तुम्ही पहिले मित्र व्हा. ते होत नाही, दिसत नाही. बुलेट पॉइंट मधला एक मुद्दा, सोशल मीडिया तुम्हाला वापरताय का तुम्ही सोशल मीडियाला वापरताय? जाधव मॅडम काय वाटतं तुम्हाला? सोशल मीडिया आपल्याला यूज करतो. आपण जातो ना ते मी आता आमच्या दोघांचं पण काय केव्हा असतं बघायला माहिती 1 2 3 4 5 काय काय असतात ना ते कॉमेडी वगैरे सगळे पाठवतात. ते पैसे कमवत असतात आणि आपण पण वाटोळ करत असतो. आणि मधूनच एक येतं, आप सब्सक्राइब करो, लाइक करो और भगवान माता की पूजा करो. मग ते आपण ते
तुमच्या लक्षात येत नाही, तुमचं वाटोळ तुम्ही करून घ्यायला लागतं. इतर 90% लोक ते सबस्क्राईब करतात, त्यांच्या मूर्ती ते परमेश्वराचं ते टाकलेलं असतं. मग तुम्ही आपण श्रद्धा वाचतो, तिथं श्रद्धा दाखवणार आपण जातो मॅडम, बरोबर का? आणि काय करतो आपण ते सबस्क्राईब करतो, मग तेच व्हिडिओ परत रिपीट होत जातात. ते सगळ्यांना लागू आहे की नाही? सावसाहेब केले का नाही? शेवटचं कोण बसलंय तुम्ही लास्टला? हां बरं, आपण कोणा विद्यार्थी आहात? किती वेळा काढा फोटो काढा ऐकायला येतं माझं? बस. मी आता जो वाक्य वापरलं ना की सोशल मीडिया तुम्हाला वापरते का आपण सोशल मीडिया वापरतो, त्याचं चिंतन करा, तुम्हाला उत्तर मिळेल. बोल नका कोणी प्लीज, थोडा वेळ ते बसतं पडा का नाही करा असं ते बस आहे ना का बरं फ्रेंड बरोबर आता आठवण म्हणजे आम्ही गमतीने काय म्हणतो सोशल तेवढं सोशल मीडिया वापरतो. काय म्हणतो डॉक्टर आम्ही? काय म्हणतो आम्ही? सोशल तेवढं सोशल मीडिया वापरा. आपण ते काय करतो ओव्हर वापरायला सुरुवात करतो, त्याचे दुष्परिणाम आताच एक बाळा स्टेजवर ते त्याचेच परिणाम आहेत. ज्यांनी वेळ गमावला त्यांनी सर्व काही गमावलं. लक्षात सिंपल सगळ्या विद्यार्थ्यांना विशेष करून 10th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड तुमच्या लहान बहीण भावांना सांगा, मोठ्या बहीण भावांना सांगा गेल्यावर टाइम मॅनेजमेंट ज्याला माहिती नाही आहे आणि तो सोशल मीडियावर एकतर ॲटिट्यूड त्याचा वाटायला असतो आणि तो फॉल्स ॲटिट्यूड असतो, तुमच्या लक्षात येत नाही. तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नसतो, फॉल्स ॲटिट्यूड असतो. स्वतःचं पाठराखण करायला, स्वतःची बाजू आर्ग्युमेंटमध्ये मांडायला फॉल्स आर्ग्युमेंटमध्ये असतो, फॉल्स कमिटमेंटमध्ये असतो. ज्यांनी वेळ गमावला त्यांनी सर्व काही गमावलं, हे वाक्य आजच्या या दिवसात लक्षात ठेवा. आणि ज्यांनी वेळ गमावला त्यांनी सर्व काही गमावलं. म्हणजे त्याला टाइम मॅनेजमेंट, वेळेचा सुसूत्रीपणा आला पाहिजे. आपण सकाळी उठतो की गुप्ते मॅडम लक्षात येते ना, ऐकू येते का नाही? गुप्ते मॅडम आमच्या लाडक्यात आई येते नाही का? टाइम मॅनेजमेंट. बस तब्येत खराब झाली तुमची सांभाळा. त्या फोनला काय म्हणतात रे? स्मार्टफोन म्हणतात ना? काय म्हणतात? म्हणतो बरं नाही तो जॅकेट घातलेला त्याला कसला फोन म्हणतात? स्मार्ट. मग फोन स्मार्ट व्हायला पाहिजे का आपण स्मार्ट व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे. आता किती वेळ असतो? नाही आता 800 वेळ जातो का जास्त? मग मी इथं पुढे बोलले मग मी हे दाखवलं पाहिजे, मग मी हे दाखवलं पाहिजे म्हणतो का? आपण काळजी घेतो स्वतःची. मग तो स्मार्टनेस करण्यापेक्षा मगाशीच सांगितलं 2-3 मुद्दे टाइम मॅनेजमेंट ज्याला करते तर मॅडम स्मार्टनेस हा तुमच्या पिंपला पाहिजे, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना. हे तुमचा मोठं पाहिजे, कल्याणी स्कूलचा मोठं पाहिजे. मोबाईल जरूर वापरा पण मर्यादित वापरा. ज्यावेळी तुम्हाला वाटते की 20 मिनिटांपेक्षा जास्त मी सोशल मीडियावर आहे, भक्ती मॅडम ऐकतोय का? 20 मिनिटांपेक्षा जास्त, त्यावेळी ओळखायचं तुम्ही व्यसनी घेतला. मी जबाबदार आहे, MBBS MD आहे, मी जबाबदारीने सांगतो. ज्यावेळी 20 मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही सोशल मीडियावर अटॅच असं तुम्हाला जाणवायला लागेल म्हणून ऐकू का? त्यावेळी लक्षात ठेवायचं आपण व्यसनाधीन गेलो. एका मॅडम ऐकू येते का? ऐकायला येते का मला? तो जेंट्स असू दे, लेडीज असू दे, विद्यार्थी असू दे, घरात कोणी असू दे. आणि त्या 20 मिनिट्स नंतर ज्या रेस आहेत त्याचे दुष्परिणाम तुम्हाला थोडक्यात सांगितले. आवर्त घ्या, आवर्त घ्या, महत्वाचं आहे. थोडा वेळा ठीक आहे, बोलते अभ्यास करून किंवा ऍक्टिव्हिटी. स्पोर्ट्स विसरलं, स्पोर्ट्स विसरलं. पहिले एक पद्धत असायची, शाळेत आली की दप्तर टाकायचे ग्राउंडवर, गल्लीच्या पोरावर खेळायला जायचं. ती पोरा आगे म्हणणे मला मोबाईल द्या, मला म्हणणे
एक पाठ ह्या माझ्या सेशनमधला काय महत्त्वाचं घ्या. जॉर्ज सर सांगतो ते 100% पुढे केलं. त्यातल्या काही तुम्हाला 10% जरी तुम्ही तुमच्या मुलांना रेग्युलर आपल्यामध्ये पण बदल होईल. गोष्टी मॅडम लक्षात आहे आपल्यामध्ये पण बदल. आता तुमचा ग्रामीण भाग आजूबाजू मैत्री वडगाव असं वगैरे गाव आहे. देवराष्ट्र आहे. यशवंतराव चव्हाणांचं जन्मस्थान. खाली पोलीस कडे असं काय ग्रामीण भाग पट्टा आहे सगळा ग्रीन झोन झाला पाणी आलं टेंबूचं. बरोबर टेंबूच्या पाण्याची स्कीम कुणी केली? कुठल्या इंजिनियरने केली? आपल्या पप्पाने केली माझ्या. त्यावेळेची IPDP मध्ये असताना स्कीमची त्यावेळेची स्कीम टेंबू प्रकल्प तुमचा ग्रामीण भाग हे सगळं लागू आहे की नाही सांगते मुलं आहे की नाही का शहरातल्या मुलांना सगळीकडे बस तुम्ही आले आहात का बघण्यासाठी. आता बरेच ठिकाणी काय होतं म्हणजे प्रिन्सिपल होतं मला माहिती नाही तुम्ही त्यामध्ये कसा आढावा घेता किंवा रिपोर्ट कार्ड घेता तुम्ही किंवा पालकांवर काय संवाद साधता तुम्ही सांगत असाल निश्चितपणे मुलांना मोबाईल तुम्ही वापरायला सांगा आणि लगेच तुम्ही जम्प करता स्किप करता दुसऱ्या मुद्द्यावर. पण तुम्ही तिथे लटकून ठेवत नाही कारण तुम्ही त्यात अडकलेला असता कारण मेसेज पण ती पंप पडलेला असतो मेसेज पण तर तुम्ही ते पालकांना सांगताना आलेला असतो जरा थांबा मैत्रिणीच असतो तिला थांबा जरा मेसेज देते तुम्ही पालकांची संवाद साधत असता की बऱ्याच वेळा घडतं असतं समोर मोबाईल असतो पालक पुढे असतात पालकांना विद्यार्थ्यांचे रिपोर्ट कार्ड सांगताना सांगत मुलगा चांगला आहे परंतु त्याला जर मोबाईलवर कमी लक्ष द्यायला लावा आणि तिथे एक मेसेज वाचतो तो वाचण्यामध्ये तुम्ही लगेच डायव्हर्ट होता. त्यामुळं झोपताना आणि उठल्याबरोबर जर तुम्हाला मोबाईल लागत असेल झोपताना आणि उठल्याबरोबर मग मोबाईल लागत असेल मोबाईल म्हणा मला लक्षात येते का बऱ्याच दिवसांना पाहिजे ते शेजारी जाधव आहे ना चव्हाण जाधवच ना बरोबर गेली ती बनवण्याची झोपताना आणि उठण्यात फार महत्वाचं सांगतो बरं का कारण तुम्हाला सगळे सल्ला देतात मी थोडंसं तुम्हाला विस्तृतपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का नारायण मानसोपचार तज्ञाचीच गरज आहे तुम्हाला अदरवाईज घेऊ नका हे फॅक्च्युअल सांगतो तुम्हाला. झोपताना जर तुम्ही मोबाईल घेऊन हातात बसत असाल तुमच्या रुटीन ऍक्टिव्हिटी सोडून आणि उठल्यानंतर लगेच झोपण ते केव्हा एकदा चार्जिंगला लावलेलं असेल आता कॅच करतो मोबाईल ओपन करत असतो ही लक्षणं ही सगळी मेंटल हेल्थ मानसोपचार तज्ञाला दाखवण्याच्या रिलेटेड आहे. म्हणजे किती वाईट आहे माझ्या मोबाईल मिलन लक्षात येते का तुझ्या कोण आहे आपल्याकडे बस बस कुठल्या स्कूलचे आहे एसी जरा लावायला सांग गरमाला अरे टेम्परेचर लो करायला सांगा म्हणजे गाव गरम होते डुबलला सांगा पॉईंट लक्षात आला चालू मॅडम लक्षात येत नाही काय सांगितलं झोपताना किंवा उठताना मोबाईलवर आक्रमण करावं असं वाटलं जवळ घ्यावं असं वाटलं अरे माझ्या ज्यावेळी ओळखायचं आपल्याला सायकॅट्रिस्टकडे दाखवायला लागणार. सायकॅट्रिस्ट डॉक्टर म्हणजे काय वेड्यांचे डॉक्टर काय म्हणतात त्याला आपल्याला वेड्यांच्या डॉक्टरकडे दाखवावं लागणार आपल्याला हो की नाही. लक्षात येते टीचर लोक आपले आहे ना सवय अशा बघण्यात येतं ना घरामध्ये सुद्धा. आता इंजिनिअरिंगच्या पार्टमध्ये मी जाणार नाही किती वेळ मोबाईल चार्ज एवढं कळतं मला मोबाईल 80% चार्ज झाला की चार्जेस काढून घ्यायचं असतं. मग तुमच्या कष्टानं आई वडिलांनी आई बाबांनी मोबाईल दिलेला असतो तो जतन राहतो सगळा आणि 80% जास्त तुम्ही मोबाईल 100% चार्ज करायला गेला त्याची बॅटरी आणि ते बाकी सगळं खराब आलं हे मात्र नक्की प्रसंग लक्षात ठेवा. ते वापरायचं वगैरे लक्षात नाही ठेवणार काका आहे की शक्यतो 20 मिनिटांपेक्षा जास्त सोशल मीडियावर थांबू नका. तुमच्यात आमूलाग्र बदल होईल. मी स्पेसिफिकली प्रिन्सिपल पासून सुरुवात करतो अध्यक्ष मॅडमला सांगितलं आणि तुम्हाला सगळ्या
टीचर लोकांना सांगितलं पाहिजे सर्वसामान्यांनी की तुम्ही 20 मिनिटांपेक्षा जास्त सोशल मीडिया राहण्यास शिकू नका. आता कसं असतंय पाटील एसीचा थोडं आता किती झालं 22 होते. कारण क्राऊड आहे ना त्या क्राऊडला हॉलच्या कॅपॅसिटी प्रमाणे 20 पाहिजे 22 ला नाही घरला म्हणजे करपुढे जरा आज जरा व्यवस्थित होतो सगळ्यात अर्धा 22 जास्त तुम्ही हे करा अडचणीत या तुम्ही अडचणीत या आणि तुम्ही अडचणीत आलेला तुम्ही आता इथला 80% ऑडियन्स आत्मपरीक्षण करायला पाहिजे चिंतन केलं पाहिजे हे डॉक्टर गायकवाड सांगते खरं आहे का मोठं आहे. लवकर झोपणे लवकर उठणे ही सवय सर्व बालकलाकारांना विनंती श्रीमंतीचे लक्षण असतात. लक्ष्मी घरात वास्तव्य करते आणि लक्ष्मी येण्यासाठी तुम्हाला परिपक्व आणि कर्तव्यदक्ष बनवते. कुठल्या कुठल्या सवयीमुळे लवकर झोपणे आणि लवकर उठणे. मगाशी मी काय सांगितलं मगाशी मला काय सांगितलं की लवकर झोपताना जर मोबाईल हातात असेल मिलन ऐकू येते ना निश्चितपणे झोप ती 1, 1:30, 2, 3 वाजेपर्यंत तुम्हाला येत नाही. सकाळी लवकर उठायचं असतं इरिटेशन वाढतं ते रेस आपण घेतलेले असतात सगळे हार्मोन चेंजेस सुरू होतात शरीरामध्ये. ग्रंथीतज्ञ तुम्हाला सांगतील बघा कधीतरी कोणाला अनुभव आला तर. आणि मुलं ऍडिक्शन मध्ये जातात त्यातनं बाहेरच येत नाही. ते विरंगुळा म्हणून मोबाईल टॉयलेटमध्ये पण घेऊन जातात टॉयलेटमध्ये वगैरे बसतात बाथरूम मध्ये पण मोबाईल ठेवतात. थांबा जरा दूध गाणी आंघोळ करायची की नाही हे एवढ्या ऍडिक्शन कोण झाला असेल तर निश्चितपणे पहिलं त्याला सायकाट्रिकडे द्या. घरात नवरा असू दे नवऱ्याला पण घेऊन जावं चल मला थोडा दिवस आमचं काय डॉक्टरने सांगितलं उडू दे माझ्या नावानं पोटे किती कोण असते ऍब्सोल्यूट सगळे दुष्परिणाम फक्त घेऊन जातो आपण. कुठलाही चांगला परिणाम नॉट अ सिंगल बेनिफिट इज देअर नॉट अ सिंगल बेनिफिट. लवकर उठणं लवकर झोपणं हे काम कोण करतं बुक रिडिंग करतं ना. मी काहीतरी वाचून तुम्हाला सांगतो ना मी काहीतरी मुद्दे घेतले 5-6 पुस्तकं रेफर केली मुलांना काय सांगायचं. मी रात्री बसून ते पॉईंट काढले बोलायला पण आग्रह करायला तुम्ही आलंच पाहिजे. मोठे मॅडमचा एक आग्रह जास्त होता तुमचं लेक्चर व्हावं गरजेचं आहे. ते मुद्दे मी पुस्तक वाचलं ना त्यामुळे सांगू शकलो तर माझी उजळणी झाली तुमच्यामुळे. त्यामुळे पुस्तक वाचणे हा छंद ज्याला आहे ना तो कधीच तुम्हाला सांगतो कधीच मागवून बघत. तुमचे वाढदिवस साजरे करता का तुम्ही त्यावेळी मुलांना काय देतात तुम्ही त्याच्यावर बोलणार आहे का सांगणार तुम्हाला. कोण पुस्तकं वाटतात आपल्या वाढदिवसाला चांगलं आहे त्या पॅरेंट्सनी कौतुक करायला मी सॅम प्रिन्सिपलला सांगितलं की या पालकांना एक आदर्श पालक म्हणून त्यांना अभिनंदनाचं पत्र पाठवा. कुणी कुणी पुस्तकं वाटले आपल्या वाढदिवसाला मुलाच्या किंवा स्वतःच्या भावाच्या टीचर लोक हे असंच रँडमली जो सर्वे केला जातो सर्वे तो सर्वे विविध क्षेत्रातून विविध भागातून तुम्ही आलेला आहात. सगळीकडे कल्चर तेच आहे. कुलकर्णी मॅडम ऐकू येतं ना कुलकर्णी मॅडम ऐकू येते का कुलकर्णी मॅडम ऐकू येते का कुलकर्णी मॅडम ऐकू येते का तो इको राहणार जोपर्यंत मोठ्यांना सांगितलं तोपर्यंत इको येत मगाशी सांगितलं मोबाईलमुळे उशिरा झोपणं लेट उठणं. सकाळी कितीला शाळा असते तुमची टाइम किती आहे तुमच्या शाळेचं सगळ्याचं
साड्या. आता यातले 50% मुलं मोबाईल आधी गेले तर मी लिहून देतो तुम्हाला, कारण त्यांना UPSC MPSCचा लॉंग फॉर्म सांगता आला. हे तुमचं फेल्युअर समजा. आज तुम्ही चॅलेंज स्वीकारलं पाहिजे कल्याणच्या ग्रुपच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी. सगळ्या विद्यार्थ्यांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे की माझ्या स्कूलच्या 2 विद्यार्थ्यांनाच फक्त MPSC UPSC त्या 2 ताई कुठे गेल्या? दोघी बरं त्या दोघींशिवाय तुला येत असेल, अजून तुम्हाला येत असेल की डेअरी करून हात नाही वर केला त्यांचं अभिनंदन. त्या दोघींशिवाय तुम्हाला लॉंग फॉर्म सांगता आला नाही. ही एवढी मोठी शोकांतिका. पुढं कसं जायचं आपल्याला? कसं जायचं पुढं? बेसिकच माहित नाही. बसा, हे तुम्ही चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला. उशिरा झोपणं, उशिरा उठणं एक उदाहरण तुमच्यातलं शाळेत बऱ्याच ठिकाणी असतात. 8:30ला जायला गाडी येते, 8:30ला शाळेत किंवा पालक तयार असतात त्याला चला आवड. सकाळी उठले की पहिली लाट घालतात लाईब्ररीला. अरे उठ की भाड्यात जायचं तुला शाळेला कराडला, कुंभारगावला, गजानन सोसायटीमध्ये. सुरुवात तर अशी होत असेल आणि मग मी हात नाही मला करा दुखते माझं, मला उठून नको, मी रात्री अभ्यास केला तो मोबाईलवर असतो. मग आपण स्वतःला फसवतो हे लक्षात येत नाही. आणि ते लेट उठणं आणि लेट झोपणं आपल्या टोटल करिअरला, भविष्यात येणाऱ्या पिढीला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. तो ब्लास्ट होऊन जातो, ब्लास्ट. लक्षात येते? तू मित्र उभा दुष्टपुष्ट मित्र आता सगळ्यात. कोण दुष्टपुष्ट आहे? सगळ्यात हा बरोबर ओळखला का तुला? या सगळ्या बॅचमध्ये हा दुष्टपुष्ट आहे. तुमचं नाव काय? पाटील. कुठलं गाव तुमचं? शेरोली. म्हणजे तू कनसे पाटील बरोबर. तुझं मामा कुठल्या गावचं? कुठलं गाव? कुठं आलं ते तास? कुठला तालुका? करवीरमध्ये आहे का? मग अरे तालुका सांग मला. तुम्ही 10वीला आहात ना तुम्ही? हे बघा अशा पद्धतीने जातो मी विचारता. तालुका कुठला तुझ्या मामाचा? हातकर्म येतात. मग ते तुमच्या कुठल्या शेजारचं गाव कुठलं त्याचं? पेट वडगाव म्हणून झालं बरोबर आहे. हां काय आठवण तुमच्या? पाटीलच. पाटील, जाधव पाटील, यादव पाटील काय असेल काय माहिती बघा. असं एक विचार असेल काय असं ते मोबाईलचं सांगायला घेऊन जावं. अभ्यास करतो ना तरी असं काय नाही. आपले मित्र बसले, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप झालं पाहिजे. ते कम्युनिकेशन स्किल कल्याणच्या विद्यार्थ्यांमध्ये असावं अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे. कल्चर आपल्याकडे एक हिंदू कल्चर आहे, मुस्लिम कल्चर आहे, इसाई, ख्रिस्त, आपल्याकडे काही ख्रिश्चन पण लोक असतात. आपल्याला विचारलं जातं आजोबा कोण? अहो टेम्पलर मॅडम तो विचारलं का नाही? तो माझा आजोबा कुठला आहे ते विचार मग लगेच कर. अहो पाटील मॅडम विचारलं का नाही? उभा राहता सगळ्यांना बोलू. दाडशी मॅडम माझी ताई विचारलं का नाही तुम्हाला? विचारलं होतं आजोबा कुठला आहे, कुठला आहे, मामा कुठला आहे, गावचं. हे कशासाठी? एक ते कल्चर आहे, डेव्हलप झालेलं कल्चर. मला खोलात जायचं नाही. पण आज इथल्या शिक्षकांनाच प्रश्न विचारतो. एकीमेकीचं माहेर जरी सांगितलं तर मी तुम्हाला 1 लाख रुपये बक्षीस देतो. काय वेळी इथे सकाळी माहेर आहे शिकवते गमजा घेतली कशात पाहिजे तुला आजोबा माहेर. तुम्ही हे स्वतःला अगदी म्हणून कधी जवळ केलं नाही की कळलं नाही केलं. आता तुमचं रेटरे आहे रेटरे आपण फक्त आपल्या मुलीपुरतं बघतो. आता कुठं मुलगी द्यायची ते जावं काय करतोय बघतो. आपल्या एकेमेकीला सपोर्ट करतात. अशा बोलण्यानं अडचणी कळतात. विद्यार्थ्यांना ती सवय लागते सांगण्याची. एकामेकाच्या अडचणी सॉल्व्ह करायला त्यांना ते कम्युनिकेशन स्किल डेव्हलप. हे असं डेव्हलप करा ना. अशा पद्धतीनेच आपण संवाद साधला नाही एकमेकांशी. उगाच लेक्चर जाऊन ऐकायचा आणि कुठं तरी व्हिडिओ बघायचा त्याच्यावर कम्युनिकेशन स्किल नाही तुमच्या हातात असतं. ट्रिपल एम नावाचा प्रकार तुम्हाला मगाशी सांगितलं. काय ट्रिपल एम म्हणजे? रेड स्वेटर. ट्रिपल एम म्हणजे काय लक्षात राहील का तुमच्या? आता करणार नाही म्हणजे स्वतः चोका करायच्या नाही. तुला लक्षात आलं? तुमच्या लक्षात आलं? मी पहिली ते काय काजल इव्हेंट पहा कसं घातलंय ते. हां तूच घेते काजल इव्हेंट कसंच करते. तुला लक्षात आलं? मला काय लक्षात आलं सांग. हा ड्रेस कोड चांगला आहे सगळ्यांना लागू करा.
गजाननचा मराठी मराठी तुला पण करा साहेब बेस्ट आहे, मला आवडलं. या निश्चितपणे ह्या ड्रेस कोडपेक्षा चांगला हा ड्रेस बघा सगळे प्रिन्सिपल विचार करा, टीचरना विचारा पाहिजे, सगळ्या टीचरना विश्वासात तर इकडे बघ आवडलं ये नवर आहे ना, घाबरू नको, तुझी शाळा आहे, करायचंच काय तुमचं कितवीला आहे तू? 8वीला आहे. ड्रेस कोड काय नाव तुमचं? साक्षी शुक्ला. तुम्ही कुठले UPचे फर्निचरचं काम करतो का? POP तेच रे फर्निचरचा, बरोबर सांगितलं. अरे POP आहे करून घ्या ना पालकांना बोलून. शुक्ला बाळा तुला जागा आला नाही ना बोलवतो, उशिरा झोपले आणि उशिरा बस हे लक्षात ठेवा. आणि लवकर झोपायला लागतं. एक विद्यार्थी तुम्हाला फोन करेल, आता तुझं नाव काय, तुझं तूच उठा, तूच उठ पहिला, मग शेजारचा पहिला तुम्ही पहिला एकत्र बसले बघा कसे काय टेन्शन घेत नाही, टेन्शन घेण्याचं काम करताय 100% सांगतो तुम्हाला. असंच पाहिजे. तुमचं नाव काय? हां जमादार. कुर्बानी द्यायला बोलवलं का तिथे? डागे मॅडमकडे तक्रार करेल, मॅडम मी कुर्बान नाही दिली बघा. कुर्बान म्हणजे जेवण असतं याच्यात, मुस्लिम समाजात कुर्बान मागायची पार्टी लागते. तुझे मित्र सगळे आहेत, कोण आहे बॅचमध्ये जे हात वर करा, त्यांना सांगायचं लालच्याने पुलाव आणायला लावायची परीक्षा झाली शेवटच्या दिवशी. परीक्षा झाली की द्यायला मला सांग कोण करता एकामेकाला. आता यांचा संवाद सांगतो तुम्हाला, मोबाईलचा संवाद. पाटील तुझं नाव काय? तुझं ह्याचं नाव जमादार, तुझं नाव काय? मोबीनला फोन करायचा. तुझं फर्स्ट नेम काय? सत्यमला फोन. सत्य काय करावं? सत्यमला बोलला. आम्ही मुंबई बोल केलं त्या दोघांमध्ये मामाची भाषा आहे, मुंबई बोल केलं काय करायचं? झोपतो कसा झोपतील मग ते मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला कशी झोपतील सांगावं लागेल कसे. आणि थोडासा करून झोपायचं परत लढवायचं दिव्या परत गप्प बसा खाण्यामध्ये उभ्या परत बघितलं असं झोपली गेला मग अजून एक पाठवा बोल सगळ्यांची. हा येऊ दे ना, मी जाऊ का? माझा लेक्चर थांबू का रे? थांबवतो ना टेस्टला बसतील ना नाश्ता 11:30 त्यांचे टायमिंग 11:30 आहे. मला माहिती नसतं इंटरनल काय घडामोडी असतात. आणि शेवटी येतं सूत्र काय ते बातमीमध्ये सूत्रमध्ये तो भाव लक्षात पडतो 11:30 चालू होणार. असे फोन होता होता नाही करायचं मान्य केलं बघा ते. अरे हो का नाही सांगा असं करू नका ना मिळेल. तू झोपला झोपू का मी पण झोपतो काम चालते असं नाही. सध्या कसा चालू सध्याचं वाटोळं कसं होईल हे तू बघा. आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस सगळे अरे ह्याचं डोळं लावलं आणि तिथे आयला म्हणा शिवाय देऊन भोगायला. मैत्री असावी तर असं नका करू एखाद्याला त्रास होतो लवकर झोपायचं. तुमच्याबद्दल काय विचार करते तुम्ही विचार करायचा. मी कल्याणी स्कूलचा विद्यार्थी आहे, मी वेगळा हे डोक्यात ठेवायचं. तो ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा. मला करिअर करायचं. माझ्या आईवडिलांनी मला कष्टाने या ठिकाणी मला इंग्लिश माध्यमामध्ये मराठी माध्यमामध्ये शिकवलंय. माझी शाळा कशी काय? माझी शाळा माझी आहे. हा जो आपला बाबा आहे तुमचा झाला पाहिजे काय सध्या बरोबर का नाही? आजूबाजूला पोरं का आमच्या शाळेत घ्या की मला भारी शाळा आहे पोरं पण आणत नाही शेतात दुसऱ्या शाळेत पाठवतात. तुम्हाला सांगतो बोलत तुम्ही लवकर झोपवला नाही ना, लवकर तुम्ही झोपला नाही ना तुम्ही आई वडिलांना झोपवणार भविष्यात. सत्य बिघडव तुम्ही लवकर झोपला नाही ना आई वडिलांना झोपवणार भविष्यात. असं सिंपल वाक्य आहे. म्हणजे त्यांना त्रास होणार, त्यांना आणखी कष्ट करायला लागणार तुम्ही. हे असं नाही झालं पाहिजे. 7 ते 8 तासाची झोप झालीच पाहिजे तुमची. त्या 10वीच्या मुलांना सांगणार आहे कसं ऍक्टिव्ह व्हा. आणि तुम्ही ते आता मला सांगितलं मॅडम
ते सबस्क्राईब करा का कमेंट्स करा हे करा याला महत्व नाहीये कमिटमेंटला महत्व आहे लक्षात ठेवा तुम्ही काय कमिटेड आहात टीचर लोकांना काय तुम्ही आश्वासन केलंय टीचर लोकांना तुमच्याकडे काय आश्वासन केलंय कमिटेड केलंय अरे उद्या जाऊन उद्या हे मला पाहिजे त्याला महत्व द्या ना तुम्ही तसं करत नाही घरामध्ये सुद्धा माझ्या टीचर लोकांना विनंती असं करत नाही घरामधलं वातावरण जर व्यवस्थित ठेवायचं असेल ह्या प्रतिकूल परिस्थितीत ॲडव्हान्स कंडिशनमध्ये तुम्ही काम करता आय नो इट मी वेळोवेळी सांगितलं तुम्हाला आपली पूरक कंडिशन केव्हा होणार आपल्या हातात टीचर लोकांच्या हातात खूप काय जाधव टीचर MSc आहे तुम्ही बरोबर BSc आहे BSc काय MSc मॅथमॅटिक्स शिकवता का बायोलॉजी शिकवता जाधव केमिस्ट्री ना MSc आहे ना बरोबर सांगितलं मी तुझं लक्ष कुठं आहे विचारांना म्हणलं की जाधव टीचर MSc आहे बरोबर हे MSc करताना आई वडिलांनी किती कशाला शिकवलं तुम्हाला शिकवलं का नाही काय MSc असं होत नाही MSc चांगले ॲडव्हान्स डिग्री आहे लक्षात ठेवा क्वालिफाईड पर्सन म्हणून स्वतःला कमी लेखू नका हे मला सांगायचं आहे डुबल लक्षात येते का ते एकदा डुबलने एकदा बिल केला म्हणून मला फोन केला अहो सर ते बीएडचं असं बीएड करून काय करायचं हां ठीक आहे म्हटलं डुबल टीचर मला लावलाय काय आता तुम्हाला बीएडची कशी माहिती मलाच माहिती त्याचं पेन केलं आमच्या विलनचा होता त्यांना बसू दे की सोयीचं बसा ते का ते टाईमचे कमिटेड आहे ना साधारण 7 चालू करणार त्याच्यामध्ये त्यांचं काम करा आता काही दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही कधी चिविंग करा सगळंच नाही टीचर लोक पण सगळं नाही घरामध्ये सुद्धा आणि विद्यार्थ्यासोबत एवढं फटके ते जाणे मोबाईल वापरून नुकसान मी तुला वाटतं होईल एवढं वाक्य समजायचं ही दररोजच बोलते त्यांची प्रतिक्रिया काही दररोजच बोलते मॅडम तसं ते राखरांगोळी लक्षात घ्या कशाची राखरांगोळी होती मगाशी सांगितलं टाईम मॅनेजमेंट वेळेची राखरांगोळी होती मोबाईल हेल्थ आरोग्याची होळी होती लक्षात वेळेची राखरांगोळी आरोग्याची होळी होळीला काय करतो आपण कोण कोण होळी पेटवतो घरी वर्षाला एकदा दुष्ट प्रवृत्तीचा आहे तुम्ही ते काय करता चांगली म्हणजे आपली हेल्थ चांगली ठेवायची त्याची होळी करून टाका स्टेबिलिटी वाटते मुलांमध्ये चिडचिडपणा वाटतो घरातल्या लक्ष्मीपूर्णीच्या सुना आहेत किंवा लेडीज आहेत ॲडल्टहूडमध्ये आहेत सिनियर आहेत सासवासने आहे म्हणून मोबाईल शिकून ठेवायला असं बघायचं मम्मी असं वर जायचं सगळं तुला येतं ते माकडा झालं की त्याला सर्च करायचं असं ठीक मग आणि सोळा माकडाची तुला दिसते मग सगळे व्हिडिओ असलं शिकवतो आपण जाधव बरोबर का तुषार काय 4 वर्षांना बोलतो तुषार बस आणि मानतो काय सबस्क्राईब आणि त्याच्यावर मला इंटरेस्ट आहे मी सांग त्याच्यावर खूप बोलतो एखादा मेसेज पाठवला का काय म्हणते गुड मॉर्निंग पाठवलं मी गुड मॉर्निंग पाठवलं परत ते म्हणून मैत्री तुटली का कशाला पाहिजे मैत्री तुटली त्यासाठी काय मॅडम जाऊन आवडायचं तिने काय काय पाठवलं ग्रुपवर काय काय आलं कारण की मॅडम बरोबर आहे का ते प्रतिक्रिया देतो आपण त्या प्रतिक्रियाला शून्य किंमत द्या ना रिॲक्शनला काही आवश्यकता नाही रिॲक्शन दिलीच पाहिजे तुम्हाला शून्य किंमत आहे त्याला एखादा फोन करा मेसेज तुम्हाला मेसेजचा रिप्लायच नाही दिला मी कामात अशी उत्तर द्या त्यांना काय होईल कंटाळून बघतच नाही माझा मेसेज पाठवतो ते हळूहळू बंद होऊन जातं तुमची मेमरी वाचायला सुरुवात पण मोबाईलची मेमरी वाचायला सुरुवात होती तर तुमची मेमरी चांगली व्हायला आलं लक्षात तुमच्या मला लक्षात येते आणि विसरायला स्मरणशक्तीचा अभाव सुरू होतो आणि त्याची सगळी तुम्हाला स्मरणशक्तीवर काय होतं काजळी तयार होते काजळी मला आठवत नाही रे मला पाठवून बघायला पाहिजे ही वेळ तरुणात पण काय लागली मला आठवण झालं काय तरी प्रॉब्लेम आठवत नाही थांबताना मी आठवतो पहिलं तसं नव्हतं मग आमच्याकडे यायचे डॉक्टरने सांगायचं अक्रोड खा शीर्षासन उलटा तांदूळ उभा डोक्यावर उभा राहा सत्य तुला सांगणार उलटा हो असा मग ते रोज पायवर करून शकतो मला माझ्या लक्षात राहत झाले मुबिया मी काय करू असं तर उलटा होऊ का तुला सांगणार नाही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत तुम्ही त्या कशा पुढे न्यायच्या
म्हणून मला मगाशी म्हणतात ना ते मॅडम आपल्या आहेत अनुभव त्या कॉमोडोर पैकी साहेबांच्या तूच आहे तुझ्या जन्माचा शिकवता नाही ऐकत देतात त्यांना बोलवत नाही म्हणून देतात. आणि तुमचा आनंद मोबाईलवर नसायला पाहिजे. तुमचा आनंद तो खाली कोण आहे कोण कोण मिळतो वेगळं चौघांना उभा राहा चौघांना उभा राहा तुम्ही उभा राहा उभा राहा चौघा तुम्ही मागावर बघायला उभा राहा उभा राहा तू उभा राहा मागचा पण उभा राहा त्याच्या शेजारचा पण उभा राहा तुम्ही ते वेगळे तू पण तुझ्या शेजारा या चौघे ह्याला माहिती आहे का त्यांना बोलवलं या की वर या कळलं का बोललो कळलं तुम्हाला काय नाही सांगू शकतो तुमचं लक्ष नाही तिथं बस इथं बसा आम्ही आदेश देतो ना इथं बसायचं इथं बस ते बसले ते मी राजवीर माहिती आहे मी राहुल बसलो पटकन कोण माझ्यासोबत मी काही प्रश्न विचारणार बसला होता तुमचं नाव काय प्रेम ना बस का तुझं जय बस प्रेमानं सांगतो बाळा बस का कधी ते तुम्हाला संधी मिळाली पाहिजे बसा बसाय बस आता लक्ष देते का आता सुशील आहे अजून चेअर पहिल्याला चेअर करेल बस त्या तोपर्यंत मला चेअर करून लागून बघा सेंटर मोबाईलवर आनंद तुम्ही अजिबात समाधान चेअर राजू चेअर करेल बरोबर शेजारी जा ना बरं तुला बसू नाही बस बस आनंद कुठल्या गोष्टीमध्ये घ्यावा हे विद्यार्थ्यांना कळलंच पाहिजे असं माझं ठाम मत वैयक्तिक तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीसाठी चांगली भावना पाहिजे ती टीचर विषयी असू दे ती शाळेविषयी असू दे आपल्या स्वतःच्या घराविषयी असू दे आई वडिलांविषयी असू दे भाऊ बहिणीबद्दल असू दे मित्रांविषयी असू दे मैत्रिणीबद्दल असू दे चांगली भावना हा मोठा आनंद देतो. तुम्ही कसं रिलेशन मगाशीच मी म्हणलं की कम्युनिकेशन स्किल ठेवा रिलेशनशिप कशी ठेवतात त्याच्यावर परस्पर संबंध कसे येतात शाळेमध्ये सकाळी मी मुद्दाम शोधला त्याला ह्या ह्याच्यात उभ्या शेवटचा पेपर होतो तुला धावतो असते का नाही शाळेत वार्षिक परीक्षा आली की तुला पुढच्या वर्गात जायच्या तुला धावतो मी टीचरला सांग तुम्हाला एका माणूस तुला घरी जातो रिझल्टलाच येणार हे परस्पर संबंध कसे आहेत मुलांचं कसा इगो ॲटिट्यूड कसा त्याच्यावर ते टीचरने कसं तुम्हाला घडवलंय त्याच्यावर पण बरंच काही डिपेंड असतं. आणि तुम्ही स्वतःला किती एंगेज ठेवता तुम्ही व्यस्त ठेवला स्वतःला की चुकीच्या गोष्टी घडत नाही आलं का तुम्ही व्यस्त ठेवलं असताना लेक्चरमध्ये चुकीचं पण बोलला मात्र खाली घे काय करतील तुमचं चर्चा चालली जर असेल उभा राहायचं काय करायचं बाळा काय तुम्हाला फ्रेश व्हायचं त्याला फ्रेश व्हायचं बाहेर जाणार असतं आलो मी आलं का लक्षात आज मान मिळाला लागला एकदा सांग सगळ्यांना खाली बसवायला प्रिन्सिपल त्यांच्यासाठी काढा स्वतः गोल्स ठेवलेले असतात अचीव्ह करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा संमिश्रपणा जर केला आपण 5 गोष्टी सांगितल्या तर निश्चितपणे तुम्ही आनंददायी जीवन जगा मुलं म्हणून टीचर म्हणून प्रिन्सिपल म्हणून मेंटर म्हणून अध्यक्ष म्हणून शिपाई म्हणून एक मित्र म्हणून एक पाहुणा म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक अकाउंट सांभाळून अकाउंटेबिलिटी म्हणून तुमची काय ध्येय असतात ना कुठल्या मॅडम पॉझिटिव्ह थॉट्स पाहिजे हे का मी सांगतोय मोबाईलमध्ये तुम्ही अडकला की हे सगळं विसरून जातो आणि आपण गुंतलेला असतो त्यात किती विषय बघा तुम्ही विचार करा असे 2-4 मुद्दे सांगितले तुम्ही सिरियस झाला दॅट इज ट्रूथ हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे हे जग जाहीर आहे की मोबाईलमुळे दुष्परिणाम होतात माहीत असो त्या ट्रिपल एम मध्ये अडकलं मॅनमेड मिस्टेक मध्ये अडकलं
की पहिलं ते मोबाईलवर एवढं जर आपण बोलू शकत असेल तर आयुष्यामध्ये दिवसा आपण किती चुका करत असतो आपण विचार करा. ब्लेम गेम मध्ये आलो आपण सगळे नावं ठेवायचे एकमेकांना. ते सगळं कल्चरच बदललं पाहिजे, स्वतःला बदललं पाहिजे तर तुम्ही पुढे सरका. पॉझिटिव्ह सकारात्मक कम्युनिकेशन सुसंवाद म्हणतो आपण, तो व्हायला पाहिजे. मुलांमध्ये व्हायला, 8वी 10वीच्या मुलांमध्ये व्हायला पाहिजे, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये व्हायला पाहिजे, पालक शिक्षकांनी. आपल्या आई वडिलांना बोलतं ठेवा, बाबा मोबाईल ठेवा साईडला, आज शाळेत काय झालं सांगतो ऐका. ऐका म्हणते ना, पालक तुम्हाला सिरियस घेतील. ते सिरियस कोणाला घेतील? तुम्हाला घेतील. शाबासकी कोणाला देतील? टीचरला देतील. टीचरने चांगलं त्यांना शिकून पाठवतो. आपण काय करतो? आणि वेगळ्या पहिले तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला गेले 10-15 वर्ष जेव्हा जेव्हा मी बोलवलं ते लक्षात येत नाही. आपण विसरतो. ॲनाटॉमीची व्याख्या सांगितली तुम्हाला. ॲनाटॉमी बडी हे गेलो आज बडी सुबह विसरून जाता तुम्ही. तसं व्हायला नाही. तुम्ही आता आज काहीतरी घडलं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, दररोज डायरी का लिहून ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींची यादी तयार करा. तुम्हाला रेमेडीज तयार करायला मी आज सकाळी सन्माननीय सर्व रिक्वेस्ट केली. मी उजळणी का स्वतःची. एवढे विद्यार्थी होते, आज विद्यार्थी एवढे आहेत, एवढे शिक्षक होते. काही शिक्षक स्टिकअप राहिले, काही शिक्षकांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आल्या, हे पुढे सरकले. काही शिक्षक काही कारणास्तव बंद झाले. ही सगळी कारणानुसार जेव्हा आपण तयार करतो त्यावेळी एक संशोधन तयार करतो, त्याला फास्ट ट्रॅक हे म्हणतो आपण रिसर्च, फास्ट ट्रॅक रिसर्च. तेव्हा हे रेमेडी पाहिजे. तसे ह्या छोट्या छोट्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आयुष्यात काही घडू नये लिहून घ्या. आज रात्री उभ्याने फोन केला होता, उभ्याने माझी झोप मोडली, आयुष्यात घडलेली गोष्ट आहे असं सध्याने लिहिलं पाहिजे. सध्या बरोबर नाही घडणार ते, त्याने झोप मोडली नाही तसं ते लिहिता आलं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग वाईट घडलेले असतात. प्रत्येकाच्या इथे बसलेला कुणीही असा यांना हे नाही स्किप झालेलं नाही. त्या वाईट गोष्टीला हसायला शिका. तुम्ही जर ते भोगत बसला ते निगेटिव्ह एनर्जी तयार होणार. जाधव मॅडमाच्या ते हसायला शिका. तुमचा आवडता विद्यार्थी ना देवदत्त, तुमचेच येणार आहे ते तुम्हाला. आणि कोण होतो प्रिन्सिपल त्यावेळी? मोरे. तर त्या वाईट घडलेल्या गोष्टीवर हसायचं, कळलं? आता असा वाईट घडलेला असा की असं पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. परत असं चूक होणार. बरोबर आहे प्रेम. त्याला सन्मान छान जाईल मेहनत करायला. आणि जेवढे आता साळुंखे सर आहेत मागे बसले, त्याचे माझे जुने मित्र आहेत बसले. एक काळ असा होता साळुंखे सर आपल्याला मीडियावर, म्हणजे तुमची जी पत्रकारिता आहे प्रिंट मीडिया एडिटर, किती मोठं संकट आलं होतं आलं. मला वाटतं 2014च्या अगोदर तुम्ही त्याचं संगीत रूपांतर केलं सगळ्या लोकांनी. म्हणजे संकटाला संगीत रूपांतर करता आलं. असं देऊ दे, मी त्यात बाहेर पडणार. दिस इज गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर मी, दिस इज गोल्डन चान्स फॉर मी. अशा तुमच्या प्रतिक्रिया पाहिजेत मुलांच्या. हे मला मार्क्स किती पडले? 47. मी 74 मार्क्स पाठवतो. माझ्या हातात आहे पाडायचे. कोणाच्या हातात आहे? आपल्या स्वतःच्या हातात आहे. तुम्हाला तुमच्या चुका कळलेल्या असतात किंवा मला 47 का पडले? हे मॅडम फारच गंभीर झालं. सिनियर मॅडम हसायला आता चुकीच्या गोष्टींसाठी आता शिकवलं. जाधव मॅडम सांगा तर मॅडम आमच्या हसा नाग्या मॅडमची पाहुणे आहे, पुढे गेला तुमचे नातेवाईक आहे मॅडम. उभा राहा तुम्ही. त्या तुमच्या नातेवाईक आहेत का नाही? मला कसं माहिती? जाऊबाई आहेत सर त्या. जाऊबाई आहेत. तुम्ही थोरली बरोबर सांगितलं. आता कळलं सगळ्या सभागृहाला जाऊबाई आहे. आता काय कळालं असतं? आणि कळावं लागलं माझ्यासाठी. दोघी पण दवा देणार आहे 5-6. तुमचे विद्यार्थी आहेत ना? आता काय तुम्ही आहे नाही
वाय दिस इज सो, वाय दिस इज सो, असं का घडलं? माझी चूक नाही मान्य, त्याची चूक होती मान्य, आणि परिस्थितीची चूक होती, हे आकलन आलं पाहिजे. फॉरगेट. रस्त्यात जरा आम्ही सांगतो सगळ्यांना, आरटीओ माझे बरेच मित्र आहेत महाराष्ट्रात, बरेच म्हणजे सगळे जवळपास महासंघाचा पण संघटन सचिव आहे, राज्यामध्ये जेवढे क्लासरूम ऑफिसर आहेत त्यांचे राज्य संघटन सचिव. आम्ही त्यांना ते काय सांगतात आमच्या लेक्चर्समध्ये सुद्धा म्हणतात ते पण सांगतात. ॲक्सिडेंट झाला, जीवितहानी नाही झाली, गाडीचं नुकसान झालं, निघून जायचं, अननोन वाळ धडकलं आणि त्याच्यामध्ये इन्शुरन्स करून मोकळं व्हायचं, म्हणजे नियमात राहायचं, म्हणजे इन्शुरन्स मिळतो गाडीचा. इथं काय होतं रस्त्यात ॲक्सिडेंट झाला की हाणामाऱ्या असतात, माझं पैसे भरून द्यावं. आता पप्पासने काय सांगू, माझ्याकडे लायसन्स नाही आहे का, बरेच लोक तुझ्यावर लायसन्स चालवतात, ते सध्या चालवतो का नाही गाडी, उभा राहा तिथं पण गाडी चालवतो बाई, तुला चालवतो. पहिली शाळेत प्रिन्सिपल हे टाकलं पाहिजे, आमच्या पप्पाशी बोला की हे बघा तू घेत नसतो हे बघ पाहिला असं करायचं नाही. ती चूक आहे. 18 वर्षाच्या नंतर लायसन्स मधूनच गाडी लागला. आता किती जण गाडी अनुभव करा, 10वीची मुलं मुली नाही, सगळीजण गाडी मारत असतात, सगळेजण लहान गाडी मारत असतात आणि आई वडिलांना त्यांना प्राऊड फील होत असते. आणि गाडी कशी मारतात म्हणजे अशी एका हातात मोबाईल आणि दुसऱ्याचं अरे मोबाईल थांब आलो या सगळ्या ऍक्टिव्हिटी चुकीच्या आहेत. असतो आपण प्रॅक्टिकल अप्रोच ठेवा त्याच्यामध्ये. जर रोड ऍक्सिडेंट झाला केवढा पडेल ते, त्यामुळे ते वाईट गुण आहे कोणाचं, वाईट चिंतू नाही कोणाचं, पण नियम आहे लायसन्स असं हे नसल्यामुळं इन्शुरन्सचा क्लेम सुद्धा होत नाही, मग पैसे मिळत नाहीत, मग जो एक्सपायर झाला त्याच्या कुटुंबाला. त्याशिवाय चुकीचं वागूच नका ना. मोबाईलवर मोबाईल मोबाईलवर असतात काही मुद्दे आहेत. डेली एक्सरसाइज केली पाहिजे. मोबाईल जेवढा वापरतो त्या 1-1.5 तासामध्ये भक्तीपणे वापरून जर एक्सरसाइज केली तर किती फायदा आहे. प्राणायाम करायचे, तुमचे दुसरे एक्सरसाइज सूर्यनमस्कार आहे. सगळ्यात तुम्ही प्रत्येक धर्मातली प्रार्थना बघा. ख्रिश्चन धर्मात अशा येशू ख्रिस्तांना ते रिस्पेक्ट देतात, हा एक्सरसाइज आहे. मुस्लिम धर्मामध्ये नमाज पडतात, हा सूर्यनमस्कार आहे. हिंदू धर्मात सूर्यनमस्कार किती जण करतात, हातवर करतात. सूर्यनमस्कारची सवय लावा. दररोज 10 सूर्यनमस्कार जो करेल ना त्याची तब्येत बघा. म्हणजे 1 तास स्विमिंग करण्याच्या सारखंच एक 10 सूर्यनमस्कार परफेक्ट करायचे. महिलांना पण मिळेल. मी 25 मिनिट कारण ते करा, उद्या 1 करा, परवा 2 करा, असं वाढवा. होते मॅडम तुम्ही करता, हा 2 नाही करा, इकडे इकडे या, नाही करायला होते इकडे या. मॅडमसाठी काय सोपा आहे. पहिल्यांदा अवघड वाटतं असं दुश्मन की कसं काय काय असं काय नाही. सूर्यनमस्कारावर शरीर फ्लेक्सी राहतं. तुमच्या बऱ्याच ऑर्गन्समधला व्यायाम होऊन जातो. ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी राहतं. O2 लेवल वाढते. O2 लेवल वाढल्यामुळं तुमचं शरीर चांगली साथ देते. बऱ्याच आजारांना नियंत्रण असतं ते बंद होतं. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सूर्यनमस्कार, प्राणायाम, जॉगिंग. आपण शाळेमध्ये आपल्याला पीटीचा तास असायचा का, शिक्षक घ्यायचे तेच एक्सरसाइज करायचे. दुसरं काय तर ते पण आपण कंटाळा करतो. थांब झाला मोबाईलवर जा, मग ते काय आहे ते राहू तुम्ही एक्सरसाइज करायचं. झोपेबद्दल पण बोलतो. स्लीप वेल, थिंक वेल. चांगली झोप आली, चांगले विचार येतात. सध्या लक्षात येते का नाही? 12 किलोमीटर वगैरे बसले की बोंबच की राडा सगळा उद्या दुसऱ्या दिवशी मोबाईल शिकाय. स्क्रीनवर अजिबात थांबू नका जास्त, मोबाईलच्या स्क्रीनवर. हसू नको. अजून सन्मानाने गेस्ट आहे, सन्मानाने अध्यक्ष आहेत. स्क्रीन आहे ना, स्क्रीन टाळायची.
जे डोक्यात बसलं ते फिट्ट हृदयात बसायला सुरुवात. उलटं पाहिजे, हृदयातून डोक्यात केलेलं चांगलं, डोक्यातून हृदयात म्हणजे फिट झालं. त्या पद्धतीनेच तुम्ही वागायला सुरुवात करा. तेव्हा स्क्रीन टाईम कमी करा, स्ट्रेस लेवल निश्चितपणे कमी करा. आणि करिअर बनवताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, मल्टीटास्किंग बनवू नका. अनेक उदाहरण आहेत, तुम्हाला अनेक उदाहरण सांगितलं, वाचून टाकली, मला वाचायला परवानगी काय. 1 to 1 कशी उदाहरण सांगतो, मल्टीटास्किंग पाहिजे ते तुमच्या लक्षात आलं. आता यशस्वी व्यक्ती म्हणून ते पुढे आले. राम, धनुष्य, बरोबर, कृष्ण, बलराम, नांगर, आहे की नाही, भीम, गदा, हनुमान, गदा, अर्जुन, धनुष्य, बरोबर की नाही, येशू, क्रॉस, सचिन, रोनाल्डो, मोठ्यांदा बोला की मित्रांनो, स्टेफी ग्राफ, लॉन्ग टेनिस. स्टेफी ग्राफ कोणाला माहिती आहे? अरे ती गोल्डन मेडल होती लॉन्ग टेनिस मध्ये, माहिती करून घ्या. मोदी, बिल गेट्स, कॉम्प्युटर, गौतम बुद्ध, ध्यान करायचं, सध्या महावीर, क्षमा. आणि 2 गोष्टी तुम्हाला रात्री झोपताना ते विचार करा. सर नमस्कार, बरोबर ठरल्याप्रमाणे जाऊ, थँक्यू वेळ काढला. रात्री झोपताना जे विचार करतात आणि उठल्यावर जे विचार करतात तसंच तुम्ही बदला लक्षात ठेवा, वेगळं काही म्हणत नाही तुम्ही. त्यामुळे झोपण्याआधी 1 तास, मी मगाशीच बोलतो, उठल्यानंतर 1 तास त्या मोबाईलवर पळायचं नाही अजिबात. आता अडचणीचा काळ सुरू झाला, मगाशीच सांगितलं. माझ्यापेक्षा अगदी स्पष्टपणे काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं जास्त आलेल्या सांगतीलच तुम्हाला. टीव्ही, मोबाईल 20 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही, मगाशी बोलतो तुम्हाला, 20 मिनिटांपेक्षा जास्त स्वतःचा स्टडी अनालिसिस करा. माझ्या हातात 20 मिनिटांपेक्षा जास्त सोशल मीडिया आहे, निश्चितपणे माणूस विचार करण्याला दाखवत नाही. आजचं काय घेऊन निघालं आहे या व्याख्यानामध्ये ते लक्षात ठेवा. ओके, आणि डिफिकल्ट टास्क हातात घ्या. फिजिक्स मला अवघड जात आहे ना, मी फिजिक्सच करणार. कोण काय म्हणते तिथं वेळ जरा तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे, हत्तीसारखं राहायचं 11 आठवडे. सोपं कोणी करेल? एखादा टॉपिक समजला, वेल अँड गुड, तुमचे टीम एफर्ट्स आहेत, टीचर तुमचा आणि पॅरेंट्स. पण एखादा टॉपिक तुम्हाला आवडतच नाहीये, ते का घ्यायचं? तिथेच आवडीने घ्यायचं का? ह्याला येतो फिजिक्सचा तो लेसन मला येत नाही, हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलं पाहिजे, पण तुम्ही बिझी राहा. लक्षात येते का? आणि आता ग्रुपमध्ये टार्गेट्स कोण आहेत? त्यामध्ये मोबाईल टार्गेट कोण आहेत? मुलं, महिला, आणि ज्याच्यामध्ये 3 जनरेशन टार्गेट झालेले आहेत ना. आणि ह्या 3 जनरेशनमध्ये आता जर पाहिलं तर एनसीडी प्रोग्राम आम्ही गव्हर्नमेंटतर्फे राबवतो, नॉन कम्युनिकेबल डिसीज. नॉन कम्युनिकेबल डिसीजने 60% ग्रॅप केले, गिळलेलं आहे देशाला, जगाला. त्यामध्ये रोड ऍक्सिडेंट, पण मोबाईलला सुद्धा ना बऱ्यापैकी. आता 4 व्हीलरमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे, 2 व्हीलरमध्ये तोच प्रॉब्लेम. रेज असतात, त्याची किरणं पडतात, ते हॅम्पर करतात तुमच्या, चिरचिरपणा वाढतो, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स वाढतात, हार्मोनल चेंजेस होतात. त्यामुळं हा जो ग्रुप आहे कुठला, हा 3 ग्रुप मी तुम्हाला आता सांगितला. जेंट्स पुरुष म्हणजे फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे वगैरे वगैरे. महिला आहे, कुठं कन्सेशन मिळते, कुठं सूट आहे, 20% ऑफ आहे, 40% ऑफ आहे, ते बघतच 2 तास घालत आहे. आणि तिथून उठायचं
शॉपमध्ये गेला की तिथं 2-2.5 तास घेताना एकच वस्तू घेणार. एक मोबाईल किती तुमचा टाइम वेस्ट करतो. त्यातलं एक साधं उदाहरण मुलाचं तुम्हाला सांगितलंच नाही आपण उद्ध्वस्त कसे व्हायला लागलो. सध्या सांगितलं का ना सध्या मोबाईल दोघांचं संभाषण ऐकवलं की तुम्हाला आणि त्यात गुरु पाण्याचा चरित्र पण होता लय बोलायला जागा होती. त्यामुळे 4-4 गोष्टी काय लक्षात घ्या. माझ्या कंट्रोलमध्ये मी हेल्थमध्ये सरांना राग येतो माणसा राग आपण ॲग्रेसिव्ह दॅट इज हार्मोनल चेंज. तो स्वभाव असतो आपला स्वभाव असतो मान्य आहे. पण त्या ठिकाणी कुठेतरी ब्रेक कमीत कमी 3 सेकंदाचा पाहिजे. आपण म्हणतो ना राग आले की उलटं कॉम्प्रेशन बनणार 98-97-95 आपोआप शांत होतो. त्यापेक्षा साधं गेले 3 सेकंद थांबायचं. बरं ते रेटिक्युलर सिस्टीम मेडुला अर्धा काढा हे जे आहे ते तुम्हाला शिकवलं जाईल बघा. 10वीनंतर तुम्ही बायोलॉजीला जाणार ॲनाटॉमी शिकवले जायचे मेडिकलला जातील. ह्यांचं कनेक्शन असतं ना ह्यांचं कनेक्शन ते महत्वाचं. 3 सेकंद थांबायचं. राग आला स्वतःला बजवायचं. काही गोष्टी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणतो आपण. प्रतिबंध कुठेही डोमेस्टिकमध्ये जा घरगुती वाद असू दे काय 3 सेकंद थांबायचं. 3 सेकंदानंतर आमूलाग्र बदल होतो त्या चर्चेमध्ये त्या रागामध्ये होणाऱ्या डिस्कशनमध्ये हेन्सफोर्थ डिस्कशन जे होणार त्यामध्ये. त्यामुळे तिथं तुम्हाला आवडून घालता आला नाही. आणि काही काळ आनंदात आपण काय भारी निर्णय घेतो. आनंद आलेला असतो त्यामध्ये निर्णय घ्यायचा असतो 3 मिनिटांना घ्यायचा. ते सायंटिफिकली प्रूव्ड आहे. तेवढा वेळ आपल्याकडे नाही समजून सांगायला फक्त बुलेट पॉईंट सांगतो. राग आला तर 3 सेकंद थांबून मग पुढचा डिसिजन बोलायचा. आनंद खूप झाला तर निर्णय घ्यायचा आहे 3 मिनिटं थांबून घ्या. इथे बेनिफिट आहे. काही ठिकाणी बेनिफिशरी मोड आहे. 3 तास थांबा मग निर्णय घ्या काय कसं. त्याचा जो फायदा तुम्हाला गाजरासारखा आहे. गाजर दाखवण्यासारखा आहे किंवा ह्याच्या झाडावर चढून कसल्या हरभऱ्याच्या झाडावर चढून आणि महत्वाचे निर्णय घ्यायचे त्याला 3 दिवस थांबा. हे सगळं 3 का सांगतात. 7-8 तास झोपा असं का सांगतो आपण. मी मगाशी सांगितलं एक रेटिक्युलर सिस्टीम नावाचा प्रकार आपल्या मेंदवामध्ये. आपण म्हणतो ना थकवा मला कंटाळा आला कमी आता मला हे करू झोपून जातो. ते रेटिक्युलर सिस्टीम फटीक झालेली असते. ते परत काम करू शकत नाही. हैदराबाद येऊन म्हणतो आपण त्या वाटेला आपण कधीच जायचं नाही. गुन्हेगारी वृत्ती जी असते गुन्हेगारी वृत्तींना कशा पद्धतीनं हसत खेळत गोळातोपण केला जातो त्यातलं एक उदाहरण देतो. मी स्वतः औरंगजेबला वैद्यकीय अधिकारी म्हणून 3 महिने काम केलं. मुंबईच्या औरंगजेबचे मोठे गुन्हेगार असतात. मोठ्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली जाते. माझं मुंबईला डेप्युटेशन होतं त्यामुळे मला ड्युटी तर केली पाहिजे. माझं 3 महिन्यासाठी राज्याचा अध्यक्ष असताना मी तिथे ड्युटी अडॉप्ट करून घेतली. आमच्या सन्माननीय सेक्रेटरी मी थोडा वेळ काम पाहतो पोलीस हॉस्पिटलमध्ये. तर तिथं कसं असतं एखादा गुन्हा आहे त्याचं नाव घेणार नाही कोणाचं ते घडलेलं सांगतं. मोठा गुन्हा त्याने केला होता दहशतवादाचा. कबूल करत नव्हता. अधिकाऱ्याची नावं तुम्हाला माहिती आहे कोण असं तुम्ही ओळखून जा. मग त्याला काय आवडतं बिर्याणी आवडते. बिर्याणी काय स्वीट कुठलं आवडतं गुलाबजामुन खायचं. साधं नाही कोण नाही अर्धा किलो ते खुश गुन्हेगार खायला घालतात. भरपूर खायला घालायचं. ताक प्यायला द्यायचं. पण पहिलवानाला काय म्हणतात ते काय मस्तानी ते काय म्हणतात थंडाई. गोड स्वीट जेवढं खायला घालतात तेवढं खायचं. टॉयलेटला ओपन टॉयलेट असतात अंडा असेल त्याच्या मागे पोलीस असतात त्यांचे म्हणजे सुरक्षा रक्षक असतात. फक्त त्याला झोपून द्यायचं. काय ठरवलं होतं त्याला झोपून द्यायचं. झोप सगळ्यात प्यारी असते. एवढं खाल्ल्यामध्ये झोपून सकाळी बिर्याणी दुपारी बिर्याणी रात्री चिकन बटर चिकन हे ते गोड सगळं एक रात्र काढली त्यांनी विदाउट झोपेची. दुसऱ्या दिवशी टॉयलेटला जायचं भांडण नाही तर जाऊन झोपायचा प्रयत्न करा टेकून टॉयलेटला. तिथं पण उठवलं झोपायचं नाही. परत टॉयलेट झाल्यानंतर परत
चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, काय पाहिजे, असं 48 मॅक्स 72 तास तुम्ही विदाउट स्लीप हे व्हा. नंतर ओरडून म्हटला मीच सगळं केलंय म्हणा, मला झोपू दे जरा 5 मिनिट. अशा काही पद्धती आपल्याला पण लागू असतात, लक्षात ठेवा. तुम्ही विल पॉवरवर जर काढायला गेला, म्हणतो ना अंगावर काढला. मग काही गोष्टीमध्ये स्मार्टनेस बघा, तुम्हाला स्मार्ट लाईफ झाला. डॉकीवर बोलू नका, गाढवासारखा राहू नका, तर तुम्ही जिंकला. मूर्खांची अजिबात संगत करू नका. नजीच वाद पण गावा माहिती नाही मूर्ख आहे, बघायचं सांगितलं मला मूर्ख आहे, त्यांना नाला लागायचं नाही. स्वतः लक्षात आलं काय मोबाईल सांगितलं ते मूर्ख आहे, मला रात्री फोन करते, झोपले माझी झोप नव्हते. आहार विहार विचार खूप बोलत सांगतात, तुमचं बाउन्सच आहे, बाउन्सिंग सगळं पॅटर्न होत जातं. आणि मग अशी बोललो तुम्हाला पुस्तकं वाचवून काय करतं, चिंतन वाढवतं. सोशल मीडिया चिंता वाढवतं. कंगाल करणार का, सोशल मीडिया कंगाल करणार तुम्हाला. बुक रिडिंग, जसे त्या सभागृहामध्ये फक्त 2-4 निघाले ते बुक रिडिंग, एक्स्ट्रा बुक अभ्यास करून वाचताय. हे चित्र पुढच्या व्हिजिटच्या वेळी वेगळं पाहिजे. सर आम्ही सगळेजण एक्स्ट्रा मोटिवेशनल बुक्स वाचतो, आम्ही जॉर्ज सरांचं लेक्चर ऐकलंय, त्यामध्ये आम्ही काही इम्प्लिमेंट करतोय, त्याने आम्हाला चांगलं सांगितलं आजच्या तारखेला. ते काय सांगतात त्याच्याकडे तुमचं गांभीर्याने लक्ष पाहिजे. ते असं खेळून काय होत आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ते कुणासाठी लागत ते तुमच्या लक्षात आलं. तू आपला टाइमपास हो असायचं निघून जायचं असं नाही. त्या सन्मानाने 5 जणांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. गप्पा मारत बसलाय मगाशी, प्रमुख पाहुणे करून टाकले. आमच्या सायंटिफिकली ॲज अ डॉक्टर, गव्हर्नमेंट डॉक्टर नसतो, 1 तास व्यायाम काय होतं, 1 तास व्यायाम दररोज केला आपल्याला गरज आहे. 1 तास व्यायाम केला 3 तास आयुष्य वाढतं. तो व्यायाम कुठला करतो हे पण महत्वाचं असतं. त्याला मेंटल हेल्थ चांगली झाली पाहिजे, शारीरिक आपली जी हे आहे रचना आहे ती पण चांगली राहिली पाहिजे, आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला पाहिजे, आपण बॅलन्स डाएट घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कुणामध्ये सातत्य असतं. मी नावं असले आता तुम्हाला सांगितलं. राम म्हणलं की काय आलं, धनुष्य. भीम म्हटलं की गदा. मोदी साहेब म्हणलं की म्हटलं भाषण. हे प्रत्येकाचे चॉईसेस आहेत. सचिन म्हटलं की बॅटर. प्रभावशाली व्यक्ती कोण होऊ शकते ते सातत्य ठेवतात, कन्सिस्टन्सी म्हणतो. हे विशेष करून टीचर लोकांनी अडॉप्ट केलं पाहिजे, तर तुम्ही प्रभावशाली पद्धतीनं तुमच्या पर्क्युलेट करू शकाल मेसेज तुमच्या विद्यार्थ्यांना. अदरवाईज विचार करण्यासाठी वेळ. असे मोबाईलचे अनेक उदाहरण आहेत. भावनिक होणं काय. आता इतिहासामध्ये तुम्हाला एक उदाहरण देतो. अर्जुन महाभारतात 5 पांडव आणि 100 कौरव होते. अर्जुननी 14 वर्ष तपश्चर्या केली युद्ध जिंकण्याची. अर्जुनाने त्यांच्या 5 पांडवांना मी सगळ्यांनी. त्यांच्यातलं प्रमुख कोण होतं, प्रधान कोण होतं, अर्जुन होते. ऐन टायमाला कच खाऊपणा केला अर्जुनाने. इतिहास वाचा तुम्ही, महाभारत वाचा. भावनिक झाला. माझ्याच लोकांबद्दल मी कसं मान चालवायचे, युद्ध करायचं. त्यावेळी कोण इंटरव्हेन्शन कोणी केलं, कृष्णाने. माहितीच आहे. कृष्णाला लक्षात आलं, कृष्ण देवत्याला लक्षात आलं की हा भावनिक झाला आहे आणि हे लॉसेस होईल, दुष्टवृत्तींचा नाश होणार नाही, तर ह्याचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. म्हणून अर्जुनाला त्यांनी प्रिपेअर केलं, त्या भावनिक स्थितीतून बाहेर काढलं. आणि एकही पांडव एक्सपायर झाला, पण 100 कौरव एक्सपायर झाले. बरोबर, हा इतिहास आहे, आपण ते वाचतो की. म्हणून माझी टीचरला विनंती, माझी मुलांना भावनांवर कंट्रोल करायला शिका. सगळं होतं व्यवस्थित. सेन्सिटिव्ह असावं, भावनेच्या आधी जाऊ नका. ते दुष्परिणाम काय काय हेल्थविषयक मगाशी तुम्हाला बोलतो ते 10 वाचून टाकतो. तुम्हाला वाचण्याची परवानगी. आपण नुसतं ऐकतो ते आमच्या पाहुण्याला असं झालं, त्या पाहुण्या नातेवाईकाला असं झालं, मुलं म्हणतात बाबा तिकडे गेले वगैरे एक्सपायर झाले. कशामुळे? ब्रेन टिप. मोबाईल. तुम्ही NCD नॉन कम्युनिकेबल डिसीज ओपन करून बघा मोबाईलवर, कसलं काहीतरी बघा ना, त्याला डॉक्टर NCD प्रोग्राम ते ग्रॅप गिळलंय त्याने त्या
त्यामध्ये अनेक नॉन कम्युनिकेबल डिसीज, कम्युनिकेबल म्हणजे संसर्गजन्य, TB, कुष्ठरोग हे कम्युनिकेबल डिसीज आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीज कुठलं ॲक्सिडेंट, हे तुमचं कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. त्याचा ब्रेन ट्यूमर आहे. आपण सारखा मोबाईल जर अशा पद्धतीने असो किंवा स्क्रीन असो, रेस पडतात, अंधार येते डोळ्यात, चष्मे लागायला लागले, बॅलन्स डाएट घेतली, त्याचे दुष्परिणाम आहेत. आणि मेंटल हेल्थवर तर 100% परिणाम आहे. तुम्ही जेवढी इफिकसी कार्यक्षमता तुमची आहे ती मायनसमध्ये जायला लागते. इथं बसलेले 80% लोकांना मी अगदी छातीटोकपणे मगासपासून जे बोलतोय मी, मगासपासून जी विचारणा केली, मगासपासून तुम्ही ॲनालिसिस केलं, त्यामध्ये मला एवढंच आनंद, तुम्ही 100% 20 मिनिटं नाही तुम्ही 2-2, 3-3 तास विद्यार्थी वर्ग आणि माझा टीचर वर्ग सुद्धा तुम्ही मोबाईलवर असता. दिस इज शॉकिंग. लक्षात ठेवा, बाहेर पडत आहे मोबाईलच्या विळख्यात. आरोग्याचे किती प्रश्न काय होतात माहिती आहे तुम्हाला? एनसीडी मधला दुसरा डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, लठ्ठपणा आहे. हे सध्या मोबाईल जास्त वापरायचा नाही. तब्येत पुढच्या वेळी चांगली पाहिजे तुझ्या 11वीला विचारला पाहिजे तुझ्या स्कूलचा पहिलवान आहे. तुला मी जर मला तुम्ही काळ्या मुलं आम्हाला लहान सवय आहे, तुला साड्या मुलाला आवडेल काय? आवडेल तुला? तुझी फिटनेस पाहिजे, हे मोबाईल देते तुला. लठ्ठपणा, डायबिटीस, हायपरटेन्शन आणि डिप्रेशन. सगळ्यात महत्त्वाचं डिप्रेशन. सर लहान मुलांमध्ये एवढे डिप्रेशनचे आमच्याकडे केसेस आहेत. आता नॅशनल प्रेसिडेंट आहे, देशाचा अध्यक्ष म्हणून काम करतो गव्हर्नमेंट डॉक्टरांचं. मी विविध राज्यात जातो, त्यामध्ये पहिलं हे NCD प्रोग्राम आहे आणि ते मोबाईल दिसतो सगळ्यांना. इंडिकेटर पॉईंट आहे, ॲडव्हर्स कंडिशन कोण आणतो? मोबाईल आणतो. या सगळ्या गोष्टींना तुम्ही हे केलं पाहिजे. आता कुठलं ते नाव घेऊन या अकॅडमीचं 12वी नंतर नीट सीट तयारी घेतात राजस्थानची. कोटामध्ये सुसाइडल टेंडन्सी विद्यार्थ्यांमध्ये आहे. काही ॲडल्ट्स लोक शेतकरी आत्महत्या वगैरे हे कशामुळे आलं? अति नॉलेज घ्यायला गेले मोबाईलवर, चिडचिडपणा वाटला, रागराग उतावळपणा सुरू झाला. या सगळ्याचं आणि ट्रोलिंगची कुमकुमी ट्रोल करत असतात आणि ॲडिक्शन होऊन जातात आणि सुसाइडल टेंडन्सीला ते आत्महत्या करतात. अजिबात स्वस्त नाही. आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने जन्म मिळाला. लक्षात ठेवा. त्यामुळे योग्य लोकांमध्ये राहायचं, चांगले मित्र करायचे, जो चुकत असेल त्याला वेळी जागा करायचं. त्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या पाहिजे. परीक्षेच्या पूर्वतयारी निमित्त तुम्हाला थोडं सांगेन. आता तुम्ही 10वीच्या परीक्षेला निघाले, कुठली परीक्षा असते 5वी, 7वी, 8वी, 9वी झाली, विशेष करून 8वी नंतर हा प्रयोग करायला हरकत नाही. कोणाला ॲडव्हान्स करायला पाहिजे असं मला वाटतं. MPSC UPSC मग असे सांगितलं तुम्ही विचारल्यानंतर हे एक्झाम्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे काय, स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे काय, काय याला स्पर्धा म्हणलं जातं? म्हणजे कष्ट केलं तर ह्या स्पर्धेमध्ये उतरू शकतो. माझ्या वडिलांचा बिझनेस आहे, मान्य आहे. तो बिझनेस जर मेंटेन करायचा असेल तर तुमच्याकडे डिग्री पाहिजे, क्वालिफिकेशन पाहिजे, ज्ञान पाहिजे ना त्या गोष्टीचं. एकूण 1600 डिग्रीज आहेत. इंजिनियर, डॉक्टर एवढंच तुम्हाला माहिती आहे. MPSC UPSC माहिती आहे. इंजिनिअरिंगमध्ये ट्रेड माहिती आहे तुम्हाला, स्पेशालिटी MBBS DMS डेंटिस्टमध्ये माहिती आहे. 1600 ब्रांचेस आहेत तुम्हाला माहिती आहे. कोण सांगू शकेल? मी एकदा ती लिस्ट दिली होती, आठवतं माझ्या ठेवलं मागच्या 3-4 वर्षात. मिलन कोण आहे? बरोबर आहे का? तर ते एकदा व्हायरल करा. कोण आहे का? 1600 ब्रांचेस आहेत जगामध्ये, ज्या ठिकाणी आपण उपजीविका आयडियल पद्धतीने कष्ट करून शिक्षण घेऊन आपण करू शकतो आपलं करिअर. ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. आता एक काम करायचं, माझे 10 मिनिटं राहिले, सगळेजण जोरात काढायला. आपण एखाद्या एक्झामला निघालोय, तुमचं प्रिपरेशन असं पाहिजे प्रत्येक वर्षी 11 महिन्याचा सिलेबस असतो. 1 महिना तुम्ही मे महिन्याची सुट्टी घेता, तुम्हाला हॉलिडे असतात, परत दिवाळीची सुट्टी असते, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही कोचिंग क्लास लावलेले असतात. म्हणजे यू आर बिझी.
बरोबर बिझी असतो. त्या बिझी शेड्यूलमध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, तुमची डायरी मेंटेन पाहिजे, उभ्या बरोबर तुमच्याकडे सगळं तुमचं रेकॉर्ड पाहिजे, डेली ऍक्टिव्हिटी तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे. आज माझा अर्धा तास अभ्यास झाला, लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येते. माझा इथे स्किप केलंय, मी इथे चुकलोय त्या आठवड्यामध्ये, सोमवारी तुमचा अर्धा तास दिला तर 2 तास देणं अपेक्षित होतं. डिस्कशन्सवर जास्त भर द्या. 10वीचे विद्यार्थी, माझी विनंती आहे तुम्हाला, टीचर लोकांना 10वीचे कोणकोण क्लास घेतात मला माहित नाही, अध्यक्ष मॅडम सांगतील, आमच्या मास्तर आले सुयोग सर पण सांगतील ते तिथे भविष्यात. तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये जास्त लक्षात ठेवा. जे कुंभारगावच्या मॅडमने ते अडॉप्ट केलं, 5.5 ला कोरोना काळामध्ये त्यांची VC असायची, कारण त्या भागामध्ये नेटवर्क कमी असायचं. धाडसी केलं नव्हतं मॅडम, ऑनलाईन एज्युकेशन होतं. त्या कुंभारगावच्या विद्यार्थ्यांचे 5.5 ला क्लास चालू होते. 5 लाच माझ्या 5 ते 7 सॉरी 5.5 ला उठायचे. आता यात किती जण 5 ला उठत असतील त्यांचं अभिनंदन. लवकर झोपणारे लवकर उठणार ना, मगाशी सांगितलं ना, राग रांगोळीचे प्रकार सांगितले. 5 मोबाईलवर काय होतं, लेट झोपणं, लेट उठणं. एवढं सोशल मीडिया वापरायचं, वाक्य लक्षात राहील. एवढं सोशल मीडिया वापरायचं. 20 मिनिट प्रयत्न करून बघा, 100% तुम्हाला यश होणार. काय आई वडिलांच्या आशीर्वादाने जन्म मिळाला, त्याचं सार्थक कसं होईल ही जेव्हा भावना तुमच्या मुलांमध्ये तयार होईल, ती भावना माझ्या शिक्षकांमध्ये तयार होईल, त्यांचं पर्क्युलेट केलं पाहिजे, रुजवलं पाहिजे. त्यावेळी कल्याण तुमची लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काय 16च्या काळामध्ये 1600 विद्यार्थी दिसतील तुमची करिअर. फक्त तुमची इच्छाशक्ती बरोबर पाहिजे. टूल्समध्ये आपण जातो, तुम्ही शिक्षक लोक टूल्समध्ये जातो. टूल्समध्ये काय जातो की शेवटचे 3 महिने काय काळजी घेतली पाहिजे. वारंवार मी सांगितलं, मध्ये गॅप पडला होता, आपल्या शिक्षक लोकांनी सांगितलंच असं. काय सांगितलं, शेवटच्या 4 महिन्यामध्ये आफ्टर डिसेंबर जो पेन तुम्ही वापरता तोच पेन परीक्षेला वापरायचा. ते सस्पेन्शन 2-4 एकाच पोझिशन मध्ये आणायचे ग्रिपला, तोच पेन असला पाहिजे, ग्रिप आलेली असते. आपण काय करतो, परीक्षेच्या अगोदर आठवडाभर पप्पा मम्मी मला नवीन पेनानं माझी परीक्षा आहे. तुमचं जे स्पीड असेल ते तुम्हाला घेता येत नाही, तुम्हाला जी सवय लागलेली आहे त्या पेनाची, कदाचित तो वर्षभर वापरा, तो एक्झामला पण वापरा. आणि 10वी नंतर पूर्वपरीक्षा असते ना तुमची, सुयोग बरोबर का, पूर्वपरीक्षा घेता तुम्ही ना, म्हणजे तुमच्या अकॅडमीमध्ये असेल पूर्वपरीक्षा, तर त्या पूर्वपरीक्षेला तुम्ही घरात वातावरण कसं ठेवायला पाहिजे, आई वडिलांकडे आग्रह कसा केला पाहिजे, तर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये निश्चितपणे त्याला कंडिशनल कम्फर्ट झोन म्हणतो. काय म्हणतो आपण, त्या कंडिशनल कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही बसला पाहिजे. मस्त हुशार आहे तुम्ही, तुम्हाला 99% मार्क आहे. रणजित सर बरोबर का नाही, रणजित सर आले आपले, आज तुमची ओळख म्हणून तुम्हाला जॉब सरांची दोघांची ते महत्वाच्या कार्यक्रमावर आले. आणि विक्रम सर पण आले, माझं झालं की नंतर तोच कार्यक्रम. कंडिशनल कम्फर्ट झोन म्हणजे काय, शक्यतो परीक्षा कितीला असते, वार्षिक परीक्षा केव्हा असतात, 11 ते 2. टायमिंग लक्षात ठेवा, 2 ते 5. तुम्ही जानेवारी पासून कुठला धडा लावायचा आहे, तुम्हाला शिक्षकांनी जे क्वेश्चन्स पेपर दिले ते तुम्ही घरी असं समजायचं की मी एक्झाम रूम मध्ये आहे. काही लोकांना जर प्रॉब्लेम असेल तर स्टडी रूम आहे, ओपन पण आहे, तिथं जाऊन बसा. 11ला बरोबर 11ला स्वतःच बेल वाजवायची आणि दिलेला पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. 11 ते 2 पाण्याची बॉटल ठेवायची बरोबर, बाकी काही मिळत नाही बरोबर. वॉशरूमला जायचं असेल तर ते स्वतःच असंच अडॉप्ट करायचं की वॉशरूमला परमिशन घेतोय एक्झामिनरची, वॉशरूमला जाऊ. स्वतःला परीक्षार्थी विद्यार्थी म्हणून तिथं तुम्ही 11 ते 2 यायचं. दुसरं टायमिंग असतं 2 ते 5. बऱ्याच परीक्षा 2 ते 5 असतात. अध्यक्ष महोदय बरोबर ना, 2 ते 5 असतात. 11 ते 2 किंवा 2 ते 5. कुठली परीक्षा तुमची केव्हा होणार आहे बोर्डाची, त्याचं वेळापत्रक तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये आलेलं असतं. त्यावेळी तुम्ही 11 ते 2 फक्त क्वेश्चन आन्सर भले ते येऊ नये, ते तुमच्याकडे आलं पाहिजे. ती सवय तुम्ही लावून घ्यायची. माझी शिक्षकांना विनंती आहे, आपल्या कल्याण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग नसतो.
दोन्ही गेस्ट आलेले आहेत. तुमचा जो वेळ आहे आता की तू जरा कुठे बाळ 10वीचं कोण आहे? 10वी नाही, तू 10वीलाच आहेस. हात वर करा की तू उभा राहा ना मला. तू कितीला उठतोस सकाळी? आता 6. परीक्षेच्या वेळी 6ला उठायचं. ती कंडिशनल कम्फर्ट झोन सांगतो तुम्हाला मित्रांनो. 6ला उठायचं. नाहीतर काय होतं, परीक्षेच्या आदल्या दिवशी नाईट मारणे प्रकार असतो. नाईट मारायचे, मला रिव्हिजन करायचं आहे. रात्री झोपतो कितीला? 11. हेच टाइम ठेवायचं शेवटी. तुला जो काही उद्योग करायचा असेल अभ्यासाचा, तो दिवसभर तुला वेळ आहे. जे काही तुला आर्ग्युमेंट, तुझे काही क्वेश्चन्स आन्सर्स असतील तू तुझ्या ह्याच्याकडून क्लिअर करून घे. कोणाकडून? टीचर लोकांकडून. 11 ते 6 झोपल्याशिवाय काय करायचं नाही. आणि सत्याला कोणाला जर गप झोप म्हणायचं आणि पेनचं सांगितलं तुम्हाला, तोच पेन वापरायचा. 2-3 पेन यूज टू झाले पाहिजे तुमच्या ग्रीपमध्ये. तुम्ही कसं जाता मला माहित नाही. 2 बोटात धरता, 3 बोटात धरता, 4 बोटात धरता. प्रत्येकाच्या सवय वेगळी आहे. जो पेन तुम्हाला स्पीड येते लिहायला, तोच पेन तीच रिफिल करते परत धरून घे, तो प्रकार करायचा. आणि 11 ते 2 किंवा 2 ते 5 हे तुमचं टायमिंग परीक्षेचं. त्यावेळी तुम्ही क्वेश्चन आन्सर हे माझ्या टीचर लोकांनी करून घ्या. एक फील आला पाहिजे तुम्ही एक्झाम देता. ज्यावेळी तुम्ही परीक्षेला जाल, ज्यावेळी तुम्ही परीक्षेला बसा, त्यावेळी काय होतं, तुम्हाला हे माझे क्वेश्चन केव्हा सोडले? 11 ते 2 नाही, तेवढंच पेपर. संक्रांतीनंतर ह्युमिडिटी वाढते, गरम व्हायला लक्षात ठेवा. आणि मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये गरम उष्ण असतं, लक्षात ठेवा. वातावरण गरम असतं, तर त्याची सवय वाढते. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला रिझल्ट होते. ह्यामध्ये 3 ते 4% फरक पडतो स्कोरमध्ये. किती पडतो? 3 ते 4% तुम्ही मेरिटमध्ये येता. त्याच्यावेळी ऍडमिशन 2% गेलं, 1% गेलं म्हणतो, ती अवस्था होत नाही. किंवा दुसरं ऍडमिशन कशामुळे जातं? मला झोप आली, मला कळलं की हँड जातं. म्हणजे रेटिक्युलर सिस्टीम नावाचा प्रकार जो मगाशी तुम्हाला सांगितला, फटीक करून टाकतात. तुम्ही रात्रभर अभ्यास करतो, चहा घेता, कॉफी घेता, अजिबात तसं करायचं. ओके, हा एक विषय होता. एक्सरसाइज तुम्हाला सांगितलं, तुम्ही ती एक्सरसाइज तासभर स्वतःला वेळ द्या. उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतरचं पहिलं सांगतो तुम्ही काय केलं पाहिजे. हे सगळ्यांनी करा, सोपं सांगतो. एक उठल्या ब्रश करायचा, 1 ग्लास कोमट पाणी, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये कोरपड घ्या, कोरपड ज्यूस, ॲलोवेरा म्हणतो, इंग्लिश सांगायला पाहिजे ना, इंग्लिशमध्ये सॉरी, ॲलोवेरा ज्यूस. हनी, ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी मध घेतला पाहिजे. गावठी मध झाला तर बघा, गिलो आहे, गुळवेल आणि आवळा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आवळा आहे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं गुळवेल. गुळवेल मिळतो ज्यूस, त्याची कॅपॅसिटी त्यांनी बघा ना. त्यांनी लिंबू पाणी हे जरी पिलं, लक्षात ठेवा, दररोज सकाळी कोमट पाण्याने सकाळी मॉर्निंगला उठल्यावर ब्रश करायचा, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये दररोज करा. कोण घेतं लवकर सांगा. मी कोविड काळात सांगितलं होतं तुम्हाला, कारण मी कोविड नियंत्रण अधिकारी होतो 3 जिल्ह्याचा. त्यामुळे तुम्हाला सांगून केलं, हात वर करा नव्हते, नाही केलं. कोणी त्या सवयी सगळ्या मोडल्या. अॅनाटॉमी बडी हे बेवफा आज बडी सोबत सांगतो, तोच कार्यक्रम झाला काय कार्यक्रम. त्यामुळं ह्या सवयी ठेवा. नंतर मग तुम्ही वॉशरूमला जावा, तुमचा रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज करा, ब्रिस्क वॉकिंग करा. टीचर लोकांनी हे सवय लावल्या तर तुम्ही त्याला सांगू शकाल. 15 मिनिटं चालत जायचं, गप्पा न मारायला काय कशी काय असं नाही, सिन्सिअरली चालत जायचं. थोडा कोमट घाम आला पाहिजे. ते पावलं ह्याच्या साधं सोपं सांगतो. त्या मॅपवर जाऊ नका. 15 मिनिटं घरातून निघाला की 15 मिनिटं रिटर्न आला पाहिजे. प्राणायाम, सूर्यनमस्कार, विषय संपला तुमचा एक्सरसाइज. आणि हेल्दी बॅलन्स डाएट म्हणजे काय? बॅलन्स डाएट म्हणजे काय? प्रोटीन्स, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट आणि मिनरल्स याचं कॉम्बिनेशन झालं. सकाळी तुम्ही ही जर सवय लावली तर स्पर्धात्मक योगामध्ये तुम्ही जिंकल्यासवर राहणार. किंग ब्रेकफास्ट, राजासारखा नाश्ता करा. नंबर 2, दुपारी प्रधानासारखं जेवण. नंबर 3, रात्री भिकाऱ्यासारखं खायचं. आता एक जमलं पाहिजे, भिकाऱ्याची खाणं म्हणजे काय, दुपारी प्रधान म्हणजे काय, सकाळी राजा, सकाळी चक्क जेवा. जे काय काळमाट घरी आई बनवलेलं असेल तर जेवण करून या. भात 40 वर्षापर्यंत
खाण्यासाठी जगायचं, 40 वर्षानंतर जगण्यासाठी खायचं. हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं. स्वतः आताच बात बंद करायची ना, रेटून खावा. पण एक्सरसाइज केलं तर ते पण बंद करायची वेळ येणार 40 वर्षात. ते लाईफस्टाईल बदलली पाहिजे, विचार बदलले पाहिजे, आचार आपण त्यामध्ये पॉझिटिव्ह होता. त्यामुळे तुम्हाला सांगतो, आता स्ट्रीट फूडवर आपण एक 2 मिनिटं बोलणार आहोत. काय स्ट्रीट फूडवर हे विषय कामाला ज्याचा पगार करतो सांगितलं पाहिजे, आम्ही अवेअरनेस केला पाहिजे. तुम्हाला पप्पा अकाउंट जावा ते मग मी सांगते पप्पांना अकाउंट गेलेलं आहे, आम्हाला नाही मिळालं. ठीक आहे, जावा झाला. केव्हा आवडलं स्टँड होतं की आवडलं. आम्ही प्रत्येक यात्रेमध्ये आम्ही त्या सूचना देत असतो. पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल तयार नसते, त्याला आमच्यावर आक्षेप केला घेतला जातो. पण माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना सांगायला हरकत नाही, तुम्ही बेकरीत जाता बरोबर. आता वाढदिवस कोणाचा आहे, आज आहे का वाढदिवस कोणाचा, हातावर करा. आज असतात केवढे विद्यार्थी म्हणजे 3.5 नाही वाटतं वाढदिवस. आजचा दिवस कुठे नाही, तारीख किती आहे? 28 डिसेंबरला. यातला कोण जन्मले की तेच म्हणलं असं कसं होईल. उभा राहा, वाढदिवसाच्या 2 टाळ्या करणार. हॅपी बर्थडे तुम्हाला. मगाशी सांगितले वाढदिवस कसा साजरा करायचा. बसा, केक आणला तर पटकेच देणार. हा बरं, केक आणला बेकरीला जवळ आपण जातो, त्यांना सांगतो मी मला थोडी संधी द्या बोलायची. तुमचा अधिकार वापरतो 5 मिनिटाचा. बेकरीमध्ये जातो, पोरं असतात, आमच्या मम्मी असतात सगळे. मम्मी येऊ केक चांगला आहे. मम्मी 10-12 माशा फिरत असतात मोठे. बघा ही राणी माशी, बघा ही मोठी माशी असते, ही राणी असते. आपण सांगतो ही राजा माशी, ही त्यांची मुलं आहे. पोरं म्हणतात की राणी माशी त्याच्या उपस्थित घे. मम्मी ती माशी काय करून गेली 2 सेकंदात. मी बोललोय तुम्हाला बऱ्याच आज पुन्हा एकदा सांगतो. 2 सेकंदात एक माशी काय करत राहते सांगतो, आणि ते तुम्ही खाता आवडे ती बसली. घरात जेव्हा बसतो टीव्हीवर लक्ष असते, हे आंबे वाढके भाजी वाढके, त्याचं लक्ष पडत त्या बातम्या काय. ती माशी करून येते, बसती. भाकरी हे कठीण असतात, जरा हार्ड असतात खायला. रंजिसर भाकरी हे सॉफ्ट नसते, हार्ड असते. माशीचा जीव एवढा असतो, माशीचा जीव एवढा असतो. ती काय करते, सॉफ्ट काय बघते त्यामध्ये, मग भाकरी तिला दिसते, त्याच्यावर बसते, वॉमिट करते, ओकते. पहिल्या 2 सेकंदात काय करते माशी, ओकते. ओकल्याने मग होतं, परत ते लगेच गिळते त्यातला पार्ट तिच्या जीवाप्रमाणे, आणि तिथंच टॉयलेट करते. झालं का. आणि आमचा हिरो याची तीच भाकरी. मग तुम्ही किती जणांनी केक असे खाल्लेले माशी बसले, किती जणांनी स्वीट खाल्लं, वडापाव अजून एक देखील मोसम तुटला नाही पाहिजे. सध्या 2-3 वडापाव खातो बघा एका वेळी विसरला. आपण वडापावावर बसलेल्या माशा बघितल्यास काय. पण ठीक आहे, असा त्याची प्रकृती स्ट्रॉंग आहे, पण ठीक आहे, जिनेटिकल असेल. काही लोक लढतं का होतात आमच्यासारखी, व्यायाम न केल्यामुळे, स्ट्रेसमुळे आणि बाहेरचं खाल्ल्यामुळे. बाहेरचं खाताना सुद्धा कॅलरीज बॅलन्स झाला पाहिजे. तुम्हाला सांगतो सेडेंटरी वर्क, मॉडरेट वर्क, हेवी वर्क म्हणतो आम्ही. सेडेंटरी वर्क म्हणजे विद्यार्थी, घरातले काम करणारे मॉडरेट वर्क चालतात. घरी बसून असतात, काही काम नसते, त्याला सेडेंटरी वर्क. मॉडरेट वर्क म्हणजे हलकंसं काम. हेवी वर्क म्हणजे बाहेर जाऊन शेतातले कामगार पोती उचलते वगैरे, माथाडी काम करतात, त्यांचं हेवी वर्क असतं. त्यांना कॅलरीज जास्त लागतात. सगळ्यात जास्त कॅलरी लागतात स्तनपान करणाऱ्या मातांना, लॅक्टेटिंग मदर. त्याच्यानंतर लागतात प्रेग्नंट वुमन, त्याच्यानंतर लागतात हेवी वर्क, त्याच्यानंतर लागतात मॉडरेट वर्क, त्याच्यानंतर अशा कमी 2200-2700 अप टू 3700. आता एक वडा सध्या घेऊ. तुला वडा आवडतो? प्रश्नच नाही, वडा आवडतो का नाही? हो नक्की आवडतोच रे. तळ्याला तुला आवडतो त्यामुळे तसा तळ्यासारखा जायचं. आता वडा घेतल्यानंतर एक वडा किती कॅलरी देतो आपल्याला? तर सेडेंटरी वर्क आहे, विद्यार्थी तुम्ही आहात, तुम्हाला 2200 किलो कॅलरीची आवश्यकता आहे. 2200 किलो. म्हणून व्यायाम का करत असतो? कॅलरी वेस्ट झाला पाहिजे. चालायला का लागतो, सूर्यनमस्कार का, व्यायाम का करायचा, कॅलरी वेस्ट झाला पाहिजे. नाहीतर कॅलरी साठवून कुठं बाहेर येतात, गालं बाहेर येतात सध्यासाठी. मग ते एक वडा तुम्हाला 700 ते 800 किलो कॅलरी देतो, मोठा वडा. आणि आपला मोसम तोडायचा असतो.
अजून एक दिले वाढ केला. एका वेळी 2 वडे खाल्ल्यावर किती गेले किलोकॅलरी? 1,500. दिवसात तुम्हाला कमीत कमी किती पाहिजे? फक्त 2200. जेवण वेगळं, चहा घेतला 150 कॅलरी, बिस्किट खाल्लं त्याच्यावर 100 कॅलरी वाढल्या. एका ब्रेकफास्टमध्ये 800-900 किलोकॅलरी, एका जेवणामध्ये 1000 किलोकॅलरी, रात्रीच्या जेवणामध्ये 1000 किलोकॅलरी. म्हणजे तुम्ही घेता किती? 4,500 किलोकॅलरी. आणि वेस्टेज कुठे करता? काय करत नाही. मग ते गालामध्ये पोटामध्ये बसले. म्हणजे तुम्ही भविष्याची नांदी, आजारपणाची नांदी तयार करून ठेवता. त्याला काय म्हणतो? भविष्य विद्यार्थ्यांसाठी म्हणून बॅलन्स डाएट घ्यायचा. 3 ब्रेकफास्ट. सकाळी उठल्यावर हाय प्रोटीन कशामध्ये? व्हाईट एग आहे, अंड उकडलेलं. प्रथिनेमध्ये दुसरं कुठला सोर्स? स्प्राउट्स, मोडा असलेला भिजवून ठेवायचं. चपाती भाजी आईने केलेली, आई वडिलांनी ते घरात केलेलं असतं त्याच्यावर भर द्यायचा मोठा. आलं का लक्षात? त्या सगळ्या गोष्टी बाहेरचं खाणं टाळायचं. आता कशाला घेतोय? केक आहे का नाही? का घेणार केक वाढदिवसाला? वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कल्चर मेंटेन केलं पाहिजे. आपला वाढदिवस कृष्णराव प्रसाद इथं सातारा जिल्ह्यामध्ये, त्याच्याबरोबर एक दिवस आई वडिलांना घेऊन जावा. तिथं त्यांना टोपी घाला. वेगळं रूम असतात, मुलं असतात, किंवा तुमचे सुधार घरामध्ये मुलं असतात. त्यांना मग फॅमिली आयुष्य कसं असतं तुम्हाला कळलं पाहिजे. मग तुमचे वाढदिवस तिथे गेले पाहिजे. काही वृद्धाश्रम असतात, आई बाबा आम्हाला तिकडे घेऊन जावं, जेवण घेऊन जाऊ. तिथं 20 जण बसतात, 20 जणांचा चपाती भाजी घेऊन जाऊ घरात, तिथं साजरा करू वाढदिवस. आणि ह्या गोष्टी सगळ्या सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, मानसिकता बदलते आपले विचार बदलले पाहिजे. बाकी काही नाही, मोठेपणा नाही आहे. मुलांना बोलवल्यानंतर तुम्ही गिफ्ट देता सगळ्यांना, बरोबर? पेन्स वगैरे, पुस्तकं द्या वाचायची, मोटिवेशन. केक घरी बनवलेला असतात, तर घरी बनवतात केक चांगला. हायजीन केक कुठे? त्यांच्या हॉटेलमध्ये जेवायला जातो. हॉटेलमध्ये तर आमच्याकडे लायसन्स असतात आरोग्य खात्यात. आम्ही त्याचा घरी कोण वापर करत नाही पॉलिटिकल बिलमुळे. आम्हाला खूप त्रास होतो जर आम्ही नियमाप्रमाणे वागायला गेलो. तुम्ही कधी किचन बघितलं का? किचनवर हॉटेलमध्ये त्या बटाटे कांदे सगळ्या भाज्या पडलेल्या असतात, त्यात उंदरं नाचत जात असतात. पप्पा पनीर मटर सांगा, पनीर टिक्का मसाला सांगा. आता ते कसं आलं, कुठलं आलं ते? अनेक ठिकाणी यात्रामध्ये जातो, आपलेच भाऊ आपण यात्रेमध्ये घेतो, माशा बसलेले असतात, त्यांचे कामगार बघा तुम्ही, त्यांना आपण हे प्रबोधन केलं पाहिजे सगळ्यांनी. हे जे कामगार आणलेले असतात ते हौदामध्ये पाणी असतं, तेच तुम्हाला उचलून देत असतात. 8-8 दिवस ते आंघोळ केलेले असतात ना. हसता काय पण दिस इज फॅक्च्युअल. त्यांचे हात पद्धतीने खाजवलेले असतात, खाणार का हॉटेलमध्ये? हे कशासाठी? आपली लाईफस्टाईल, आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक चुका आपण करत असतो, कुठेतरी आळा बसला पाहिजे लक्षात. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आजच्या माझ्या लेक्चरमध्ये तुम्ही घेऊन जाल, सरांचे तर तुम्ही सगळं ऐकालच. फर्स्ट स्ट्रगल देन रिलॅक्स. 10वी, एक्सक्यूज मी, 10वी, आता तुमचा स्ट्रगलचा पिरियड सुरू झाला. तो किती पिरियड पाहिजे? 5 वर्षाचा. 11वी 12वी आणि पुढचे ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष. किती वर्ष सगळं आहे? 5 वर्ष. हे प्रामाणिकपणे तुम्ही स्ट्रगल केला तर पुढची 50 वर्ष तुम्ही रिलॅक्स करा. सध्या मोबाईल बोलतात साहेब, जर 5 वर्ष रिलॅक्स झाला तर किती वर्ष संघर्ष? परत 50 वर्ष. उलट केलं नाही. फर्स्ट स्ट्रगल देन रिलॅक्स. आत्ताचे 5 वर्ष तुम्ही संघर्ष करा, नंतरचे 50 वर्ष रिलॅक्स करा. म्हणून माझ्या टीचरांना विनंती आहे, येणारे 5 महिने संघर्ष करा, पुढची 5 वर्ष रिलॅक्स करा. ऍडमिशन्स वाढवा, हे करा, ते करा. गणित लागत प्रत्येकाला. बॅलन्स डाएट बद्दल तुम्हाला सांगितलं, स्ट्रीट फूड बद्दल सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल वैयक्तिक कोणाकोणाकडे आपल्याला राहतो, काही रागवणार नाही. आता कुठल्या विद्यार्थ्यांना मोबाईल आहे, आणले की तुम्ही बॅग कोण घरी गेल्यावर वापरतो. आता कुठं नाही बोलायचं, वापरतो. तुझ्या मोबाईलला डीपी कोणाचा आहे? उभा हां, तुझा बघा कसा डीपी हे बघा असं बघायचं. प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर पहिलं काम करायचं, आई वडिलांचं दर्शन घ्यायचं. जे बाहेर बसले
फोटो उघडायचा, दर्शन घेऊन ऍक्टिव्हिटी चालू करायची. तो एकमेव आशीर्वाद प्रामाणिक आशीर्वाद असतो. कळलं? बाकी कोण नाही जगामध्ये. आई वडिलांशिवाय 100% पॉझिटिव्ह आशीर्वाद देणारे आई वडील असतात, गुरुजन वगैरे. ठेवणार का नाही? पप्पा मम्मी नाही, सॉरी, तू ठेवणार? कोणाचं ठेवणार? का असं ठेवणार? असं करायचं काय लक्षात आलं? हे आजच्या मेसेज मधला दुसरा एक मेसेज तुम्हाला. सकाळी कुणी असू दे, टीचर असू दे, मॅडम असू दे, त्याची मॅडम असू दे, नाही सुयोग असू दे, आमच्या कामात आई वडिलांचं दर्शन केल्याचं बाहेर पडायचं. ते मान्य आहे का? अमान्य आहे? चुकीचं सांगतोय का? चुकीचं सांगतोय का? आवाज येत नाही. टीचर लोकांना आवाज येत नाही. चुकीचं सांगतोय का? वास्तू आहे, वास्तू. या वास्तूमध्ये वास्तू तथास्तु आशीर्वाद देत असते. कधी ऍब्युज नाही केलं पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे, वास्तू तथास्तु. आपण घरामध्ये तथास्तु तसंच होतं. कुठलीही शिवीगाळ घरामध्ये निगेटिव्ह बोलायचंच नाही. हे ज्यावेळी तत्व स्वतः अडॉप्ट करायला ना, त्यानंतर बरीच पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते. त्याचा ती सराउंडिंग मध्ये तुमच्या अंगणात, तुमच्या घरामध्ये राहते. ते तथास्तु का? वास्तुशांती का करतो हिंदू धर्म? एखादं घर बांधलं की आपण वास्तुशांती केली, पूजा केली. पूजा अर्चा कसं गंगेत 5 महिन्याचं पाणी आणलं, कृष्ण पाण्याचं आणलं. तुमच्यामध्ये सुद्धा वाचन केलं जातं, पुराण वाचलं जातं, अध्ययन केलं जातं, अंमल केला जातो कुठल्या कुठल्या गोष्टींचा संबंध. त्याच्यामध्ये चर्चमध्ये जातात तुमच्या. कसं ते एका धर्म पाळायचं असतात. जिथं परमेश्वर आहे तिथं सैतान आहे. लक्षात. जिथं ईश्वर आहे तिथं सैतान आहे. सैतान वेगळा रूपात नाही, रस्त्यावर नाही, तो गुन्हेगारीच्या वृत्तीत नाही, त्याच्यावर आळा पडतो. तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये घ्या या गोष्टी करा. तुम्ही यशस्वी व्हा विद्यार्थी. लक्षात आलं? आणि संगत 10वी नंतर जी काही तुम्ही संगत ठेवा सगळ्यात. आता मला सांगा, मोठे मॅडम तुम्ही सुद्धा आपल्या सीईओ आहे त्या संस्थेच्या, तुम्हाला पहिलेला कोण टीचर होते? तळवळकर. हे तू उठे. तुला पहिलेला टीचर कोण होता? नाही, ह्याला विचार. तू सांगणार मी तुला विचारत आहे. तूच काय सांग की कोण टीचर होती, सांग की. ही अवस्था आता सध्या मुलांमध्ये आहे. आता आम्हाला जर जुन्या वर्षामध्ये विचारलं रणजित सर बरोबर नाही राईट, आम्ही पहिलीच्या शिक्षकांना नाव सांगू शकतो. तुम्ही सांगितलं हे ना नाही सांगितलं हे का? तो जो रॅपो आहे, ते कम्युनिकेशन गॅप आहे, ते वर्क कल्चर आहे, एज्युकेशन कल्चर आहे, अकॅडमिक कल्चर आहे, सगळं क्लिअर आहे. ते कल्याणीमध्ये दिसतात. तीच नंबर आपण आठवलं का ना? आठवतीस पण काय आठवण चेहरा पण आहे बघा सर. मारायची मला लय पण मला काय नाही बस काय लक्षात आलं मित्रांनो. एक उदाहरण कुंभार मॅडम लक्षात येते का? राजे आहे लक्ष द्या. कुंभार मॅडम इकडे लक्ष द्या. तुम्ही हुशार आहे सगळ्या. माझी बहिण मला माहिती आहे. ऍडजस्टमेंट करून काय तिथले देते इकडे लक्ष द्या. लक्षात आलं का तुम्हाला? हे नाही आहे. मग स्पोर्ट्स खिलाडी वृत्ती ठेवा. जे खेळाडू आहे अपयश पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये तयार करायची. त्यामुळे मी काही प्लस मायनस बोललो असेल 19-20 मला माफ करा. पण मला खात्री आहे त्यातून तुम्ही काहीतरी गोष्टी चांगल्या घेऊन जाल आणि कल्याणी ग्रुप याच्यावर अगदी चांगल्या बरोबर कारण अध्यक्षपणाला शुभेच्छा देतो. सगळ्या सीओ याच्यावर शुभेच्छा देतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने घडवा. कधी गरज पडली मला बोलवा. आणि देअर फॉर यू. काही काळजी करू नका बाकीच्या गोष्टींची. फक्त एवढंच आहे की जी मानसिकता आहे ती मानसिकता मात्र तुम्हाला बदलावी लागेल. ते मानसिकता जर तुमच्यात बदलली तर विद्यार्थ्यांना वेळ लागला. आणि मी जॉब सरांची माफी मागतो आणि रणजित सरांची माफी मागतो. तुमचे 10 मिनिटं वेस्ट घेत माझ्याकडून. पण मी ते जाऊन देणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही लवकरच स्थापन व्हा आणि माझ्या या 5 मित्रांसाठी जोरदार टाळ्या. आता सर सांगतात ते ऐकायचं. रणजित सर काही सांगतात ते ऐकायचं. नाही करायचं हात कसा करायचा आपण स्पोर्ट्स मी केला ना मी हात केला
KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.